नमस्कार. आजचा आपला हा जो संवाद आहे तो फक्त राजकारणाचा नाहीये किंवा राजकारणापुरती मर्यादित नाहीये. तर तो संवाद आहे काही महत्वाच्या निर्णयांचा, काही महत्वाच्या विचारांचा, ज्याने अनेक आयुष्य प्रेरित झालीत आणि अनेक आयुष्य घडलीत सुद्धा. मित्रांनो, आज आपल्यासोबत एक असे प्रभावशाली व्यक्तिमत्व आहे ज्यांनी ग्रामीण भागामध्ये वैद्यकीय सेवा पुरवली, शहरी भागांमध्ये वैद्यकीय सेवा पुरवली. त्यांनी प्रोफेसर म्हणून काम केले आणि इतकंच नव्हे तर ग्रामीण भागाशी एक घट्ट नातं त्यांनी राजकारणाद्वारे जोडलं. उत्कृष्ट शैली बोलण्याची आणि ग्रामीण भागामध्ये त्यांच्या थेट शैलीद्वारे जनमानसामध्ये त्यांनी घराघरात प्रवेश केला असे प्रभावी व्यक्तिमत्व डॉक्टर अनिल बोंडे साहेब, जे सध्या राज्यसभेमध्ये खासदार म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे आपण मनपूर्वक स्वागत करूया. सर, आपले या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत आहे. आणि आपला आजचा हा परिचय नक्कीच आम्हा सगळ्यांसाठी खूप प्रेरणा देणारा ठरणार आहे. तर आपण पॉडकास्टला आपल्या सुरुवात करूया. आपल्यासाठी एक साधासा प्रश्न आहे सर, की आपण जे राजकारणामध्ये आलेत त्याच्या आधीचे डॉक्टर अनिल बोंडे हे कसे होते? धन्यवाद. मला सुद्धा उत्सुकता आहे की या पॉडकास्टमध्ये तुझ्यासोबत बोलायला मिळत आहे आणि थोडं मनही मोकळं करायला मिळत आहे. खरं म्हणजे मी इथे अमरावतीमध्ये नगरपालिकेची जी शाळा होती त्यामध्ये प्राथमिकमध्ये शिकलो, समर्थ हायस्कूलमध्ये शिकलो आणि VMB मधून 12वी मध्ये मेरिट आल्यानंतर मेडिकल कॉलेजला गेलो, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर. आणि त्यावेळेला पाहणारे लोक म्हणतील की हा राजकारणात कधी जाऊ शकणार नाही, म्हणजे थोडा शाही होतो, म्हणजे लाजाळू होतो आणि सातत्यानं अभ्यासामध्ये मग्न असलेला मुलगा होता, टोटली स्टुडियस. आणि मेडिकल कॉलेजमध्ये सुद्धा, कारण घरची परिस्थिती आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्यामुळं पूर्ण डिव्होशन त्या अभ्यासाला दिलं होतं. आणि म्हणूनच MBBS केलं आणि मग नंतर MD पण केलं. परंतु त्यानंतर जेव्हा प्रॅक्टिस करायला लागलो त्यावेळेला असं लक्षात आलं की आपण उपचाराने पेशंट तर चांगली करतोच आहे, परंतु हे उपचार घेण्यासाठी सुद्धा लोकांच्या मध्ये ती ताकद नसते, कारण की अन्न, वस्त्र, निवारा ह्या प्राथमिक गरजा त्यांच्या पूर्ण होत नाही, विशेषतः शेतकऱ्यांच्या. आणि म्हणून मग राजकारणात, तर त्यावेळेला संपूर्णतः अभ्यासाला वाहून घेतलेले डॉक्टर बोंडे किंवा शिकवण्याला टीचिंग प्रोफेशन म्हणून आणि प्रॅक्टिसमध्ये डॉक्टर म्हणून एका वेळेला जे काम करत होतो त्याला पूर्ण वाहून घेत होतो, तशा प्रकारचं आयुष्य पूर्ण. येस सर, कारण फारच स्वतः मी डॉक्टर असल्यामुळे, कारण असे फारच कमी डॉक्टर आहेत सर की ज्यांचं एवढं यशस्वी करिअर असताना ते अशा पद्धतीचा निर्णय घेतात. तर कुठली अशी गोष्ट होती सर ती की जी तुम्हाला म्हणजे ते तर तुम्ही बोललेच की ग्रामीण भागातल्या लोकांना सेवा दिली पाहिजे, पण असं कुठलं एखादं व्यक्तिमत्व जे बघून तुम्हाला असं वाटलं की नाही, असं काहीतरी करायला पाहिजे मी आयुष्यामध्ये? विशेषतः त्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतो, आताही पण होतात आणि ते मनाला खूप चटका बसण्यासारखं होतं की एंट्रिंग घेऊन तो शेतकरी आलेला आहे. आणि मग त्याला, कारण मी जनरल हॉस्पिटलमध्ये काम करत होतो आणि म्हणून यावर काहीतरी उपाय झाला पाहिजे असं सातत्यानं वाटायचं. आणि त्या काळामध्ये काँग्रेसची सत्ता होती, संघर्ष करायसाठी शिवसेना प्रामुख्यानं समोर होती. अर्थात. आणि शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, माझे एक मित्र अनंतराव गुढे, त्यावेळेला ते लोकसभेच्या निवडणुकीला उभे झाले आणि मित्र असल्यामुळं त्यांना मी पूर्ण थोडा वेळ प्रॅक्टिसमधून दूर जाऊ त्यांच्यासाठी प्रचार केला. आणि मग शिवसेनेला सुद्धा वाटलं की डॉक्टर चांगलं काम करू शकतात आणि मग त्यांनी एक एक जबाबदारी माझ्यावर टाकत गेली. आणि शेवटी लोकांसोबत समरस होताना जो आनंद मिळतो, त्यांचे छोटे छोटे प्रश्न जे असतात त्यांच्यासाठी मोठा प्रश्न असतो, पण ते सोडवताना आपल्याला समाधान मिळतं. होय सर. आणि मग त्या माध्यमातून राजकारणामध्ये प्रवेश झाला आणि पुढे चालून. बिलकुल. मी इथे थोडी दखल देईल आणि मी स्वतः सरांना असं बघितलेलं आहे की
त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सर वेळ देतात आणि त्याच्या अडचणी, त्याच्या समस्या या तेव्हाच्या तेव्हा तुम्ही सोडवता सर. तर एवढी ही ऊर्जा तुम्हाला कुठून मिळते सर? मी बऱ्याचदा पाहिलं की रात्री 2 वाजता झोपल्यानंतर आता सर कुठे आहेत? तर आता सर सकाळीच 5 वाजता कुठेतरी निघालेले आहेत, एअरपोर्टवर आहे, असं पण मी बघते. तरी सुद्धा न थकता सर. सर्वच राजकारणी करतात किंवा बिझनेसमन पण त्याच गोष्टी करतात. ज्याला यश मिळवायचं असलं त्याला मेहनत घ्यावी लागते. पण त्या मेहनतीचा त्रास यासाठी होत नाही, की आपल्या आवडीचा विषय असला बरोबर. तर त्यामध्ये माणसाला त्या मेहनतीमध्ये आनंद मिळते. आणि लोकांना तर अशी परिस्थिती आहे की त्यांना कोणीतरी ऐकायला पाहिजेच. म्हणजे एखादा गरीब माणूस आला, त्याची समस्या असली, तर अधिकारी ऐकत नाही किंवा गावातला कोणी ऐकत नाही. मग तो आपल्याकडे आल्यानंतर त्याचं ऐकून जरी घेतलं बरोबर सर. आणि ताबडतोब त्याचं आपला अधिकार वापरून जर फोन केला, हो. तर त्याचं काम सोपं होऊन जातं होय. आणि त्याच्या आयुष्यामधल्या मोठे अडचणीचे प्रसंग दूर होतात. होतात सर, होतात. आणि आणि त्याचं समाधान खूप मिळतं. म्हणजे एखाद्या हॉस्पिटलमध्ये जरी पेशंट असला, त्याचा रक्त पाहिजे असलं किंवा औषधाची कमतरता असली किंवा डॉक्टर लक्ष देत नसेल, आपण फोन केला तरी त्याची काळजी जरी व्हायला लागली तर त्याला समाधान खूप मिळतं. बरोबर सर. म्हणजे सेवा आणि सत्ता याचा हा एक सुंदर मिलाप आपल्याला राजकारणामध्ये करता येतो किंवा आपण त्या दृष्टीने लोकांसाठी कार्य करू शकतो, असं तुमच्याकडे बघून तरी मला वाटतं सर. खरं म्हणजे सत्ता ही सेवेसाठीच वापरली पाहिजे. बरोबर. म्हणजे सत्ता ही गाजवण्यापेक्षा. आणि आपले प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी हे सातत्यानं म्हणतात, की मी प्रधान सेवक आहे. बरोबर. आणि अगोदरही आपल्याला माहीत असेल, की नगरपिता म्हटलं जायचं. मग भारतीय जनता पक्षाची, शिवसेनेची जेव्हा सत्ता आली, तेव्हा त्याचं रूपांतर नगरसेवकामध्ये झालं. आणि प्रधानमंत्री झाल्यानंतर तर त्यांनी प्रधान सेवकामध्ये स्वतःचं रूपांतर केलं. जेव्हा प्रधानमंत्रीच जर सेवक आहे, तर ते सगळेजण त्यांना सेवक व्हावंच लागणार. अगोदरच्या काळामध्ये काँग्रेसच्या सरकारमध्ये हे होतं, की कोणी आमदार सुद्धा भेटायचा नाही, खासदार भेटायचा नाही, मंत्री तर गोष्ट सोडा. बरोबर. आणि त्यामुळं असं सत्तेवर बसून आपण लोकांवर राज्य करतोय, अशी जी भावना होती, ती लोकांना आवडत नाही. आणि त्यामुळं लोक झिडकारून देतात. झीड करतात. सर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले सन्माननीय, आताच तुम्ही त्यांचा उल्लेख केला, आणि आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, यांच्या दोघांमध्ये तुम्हाला काही साम्य जाणवतं का? सुदैवानं मला दोघांसोबतही काम करायला मिळालं आणि काम करायला मिळतंय. देवेंद्रजी फडणवीस सोबत आमदार म्हणून होतो, कृषी मंत्री म्हणून होतो आणि आता खासदार म्हणून प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचं मार्गदर्शन लाभतं. एक महत्त्वाची गोष्ट मी पाहिली, की दोघेही जण कोणी जर बोलत असेल, काही सांगत असेल, म्हणजे इंटरॅक्शनमध्ये, तर पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने ऐकतात. हो, येस. म्हणजे कुठेच थांबवत नाही आणि मग त्यानंतर आपली प्रतिक्रिया देतात. म्हणजे हा जो पेशन्स आहे किंवा आर्ट ऑफ लिसनिंग आहे, ती अतिशय महत्त्वाची मला असं वाटतंय. दुसरं एक दोघांमध्ये साम्य असं आहे, की देवेंद्रजी आणि प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी हे प्रत्येक वयाच्या व्यक्तींसोबत त्यांच्याप्रमाणे वागतात, त्यांच्याप्रमाणे बोलतात, त्यांच्या लेवलवर जातात. म्हणजे आता प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदींनी विद्यार्थ्यांसोबत एक्झाम वॉरियर, जे मुलांना समजावून सांगितलं, ते पाहिलं असेल. हो, हो सर, फार सुंदर. एक्झाम वॉरियर म्हणजे तेच प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी मुलांसोबत एक्झाम वॉरियर समजावून सांगतात. त्यांनी परीक्षेमध्ये कसं यश मिळवायचं सांगतात. त्यांनी धीर सोडू नये सांगतात, हिंमत धरावी सांगतात आणि तेच ट्रम्पसोबत डील करतात. म्हणजे उच्च कोटीची वार्ता सुद्धा करतात आणि लहान मुलांसोबत सुद्धा वावरतात. तसंच देवेंद्रजी युवकांच्या सोबत संवाद साधतात, शेतकऱ्यांसोबत शेतकऱ्याच्या भाषेत बोलतात, शहरी माणूस असला तर शहराच्या भाषेत बोलतात आणि दावोसला गेले तर 40 लाख कोटीचे करार करून येतात. बरोबर. आणि म्हणून हे दोन्ही गोष्टीचं साम्य, की त्या आर्ट ऑफ लिसनिंग, ते सर्वांचं ऐकतात, अतिशय पेशंटली ऐकतात, कुठेच डिस्टर्ब करत नाही. करेक्ट. म्हणजे माझे आता प्रधानमंत्र्यांच्या सोबत ज्या 3 बैठका झाल्या, त्यामध्ये त्यांनी पूर्ण बोलण्याची संधी दिली. तसंच देवेंद्रजी सुद्धा पूर्ण बोलण्याची संधी देतात.
आणि मग त्यानंतर ते त्यांना काही सांगायचं असलं तर ते सांगतात. बिलकुल. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी प्रत्येकाने आत्मसात केल्या तर खूप चांगलं रिझल्ट मिळतो असं मला वाटतं. सर, तुम्ही अगदी बरोबर बोलले. जसं सर म्हणतात, द गुड लिस्नर इज ऑल्वेज अ गुड स्पीकर. बिकॉज दे बोथ आर गुड लिस्नर, तर ते खूप चांगले स्पीकर पण आहेत सर. हा, आणि इतकं कणखर नेतृत्व, की सर तर बोलले प्रधान सेवक, पण एक वेळ तुम्हाला आठवत असेल की मोदी असं म्हणायचे की मी या देशाचा चौकीदार आहे. असं पण मोदीजी म्हणाले होते आणि त्यातनं त्यांनी सगळ्यांना एक संदेश दिला होता की आपल्याला कशा पद्धतीने लोकसेवा करायची आहे. पण हे करत असताना सुद्धा तुम्हाला असं कधी जाणवतं का सर, म्हणजे आपण कुणाचंच नाव न घेता, की काही सत्तालोलुप असतात लोकं, जी असतात सर कार्यरत प्रत्येकामध्ये, तर त्यांच्यासाठी तुमचा काय मेसेज असेल, की जी पक्षातच आहे, पण कुठेतरी आपला मार्ग भरकटल्यासारखी ती आहेत, अशी काही जर तुमच्या नाही, विरोधी पक्षातले लोक खरं जर पाहिलं तर एखाद्या व्यक्तीला विरोध करू नये. एखादी पॉलिसी चुकत असेल तर त्याला विरोध करणं अपेक्षित आहे. म्हणजे सरकार जर बरोबर काम करत नसेल किंवा त्रुटी जर असेल तर त्या निश्चितपणे लक्षात आणून दिल्या पाहिजे. पण आता जे विरोधक आहे म्हणजे आता राहुल गांधी, की ते असं वागतात की जसं देशाच्या विरोधात वागतात, ज्याला देशद्रोही वागे तशा प्रकारे वागतात. पण आता AI इम्पॅक्ट समिट झाला. त्याच्या अगोदर G20 झालं. खरं म्हणजे AI इम्पॅक्ट समिटमध्ये मी गेलो. शेवटच्या दिवशी गेलो. परंतु तिथे गर्दी सगळ्या जेन झीची होती. सगळे तरुण मुलं आणि अभिमानाने लहान-लहान मुलंसुद्धा म्हणजे 10वी मधले, 12वी मधले प्रत्येक गोष्ट समजून घेतो. म्हणजे उद्या जो प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी संदेश दिलेला आहे, की आम्ही नुसतं AI वापरणारे नाही, तर आम्ही AI निर्माण करणारे लोकं आहोत. आणि तो संदेश देण्यासाठी AI इम्पॅक्ट समिट त्यांनी आयोजित केलं. परंतु त्यामध्ये काँग्रेसचे लोकं काही पोस्टर घेऊन कपडे अर्धनग्न होऊन ते तिथे गेले, आंदोलन करायला लागले. देशाचा इव्हेंट आहे. तो काही एकतर प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी किंवा भारतीय जनता पक्ष याचा इव्हेंट नव्हता. तो संपूर्णतः देशाला अभिमान वाटेल असा इव्हेंट होता. आणि त्यामध्ये ते आंदोलन करायला लागले, तर शेवटी तिथे जे आलेले होते, भारतातलीच लोकं, त्यांनी त्यांना हाकलून लावलं. कारण म्हणजे सिक्युरिटीला हातही लावावा लागला नाही. कारण की लोकांच्यामध्ये एवढी चीड निर्माण झाली, की अरे एवढं चांगलं तर आपल्या घरी होते आहे, आपल्या देशात होते आहे, जे आजपर्यंत कधी झालं नाही. त्याला सुद्धा जर तुम्ही हात दाखवून अवलक्षण करणार असाल, तर लोकांमध्ये चीड निर्माण होईल. आणि म्हणून खरं म्हणजे सकारात्मक भूमिका विरोधी पक्षाची असली पाहिजे. किमान ती देशाच्या विरुद्ध असायला नको. आणि परदेशात गेल्यानंतर तर देशाच्या बद्दल कोणी पण चांगलं बोललं पाहिजे. बरोबर सर. देशाची निंदा नालस्ती आपल्या घरातल्या गोष्टी आपण बाहेरच्याला सांगतो. सांगत नाही. तर निंदा नालस्ती देशाच्या बाहेर करणं अतिशय वाईट आहे. पाकिस्तान जसं बोलतो त्याच शब्दामध्ये आपल्या इथला विरोधी पक्ष काँग्रेस बोलतो. राहुल गांधी बोलतात. आता एवढं मोठं लोकसभेचं अधिवेशन एका हायपोथेटिकल गोष्टीवर त्यांनी पूर्ण बरबाद केलं. आणि देशाचा किती मोठा करोडो रुपयाचा खर्च होतो. सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं असतं लोकसभेमध्ये काय चर्चा होणार. आणि म्हणून या गोष्टीची लोकांना चीड निर्माण होते. कारण बरेच जण असं म्हणतात, की एवढे अभ्यासू व्यक्तिमत्व आहे सर, आपण अभ्यासू व्यक्तिमत्व आहात आणि थेट बोलण्याची शैली आपली आहे. अनेक स्थानिक आंदोलनं आपण स्वतः केलेली आहेत, ज्यावेळी आपण शिवसेनेत होतो त्यावेळी. तर असं काय खासदार बोंडेंना राहुल गांधींसोबत आहे? एकदा तुम्ही असं बोललेले, की राहुल गांधींच्या जिभेला चटका द्यायला पाहिजे आणि आता तर तुम्ही थेट त्यांना देशद्रोही म्हणून, म्हणजे आताही तुम्ही जे सांगताय, की अगदी देशद्रोहीसारखं ते वागतात, असं तुम्ही माझं तर काही वैयक्तिक वैरत्व नाहीये. परंतु काय की देशाच्या बद्दल कोणी कॉम्प्रोमाइज करत असेल, तर त्याच्याबद्दल खरोखर चीड निर्माण होणं साहजिक. कारण आता ऑपरेशन सिंदूर म्हणजे जेव्हा 26 लोक आपले पहलगाममध्ये मारले गेले, हं. त्याच्या अगोदरही 26/11चा हमला झाला होता. 256 लोक आपले भारतीय मारले गेले. पण त्याच्यानंतर जे सरकार होतं मनमोहन सिंगाचं, त्यांनी फक्त निषेध केला. हं. पण हे 26 हिंदू मारले गेले, भारतीय मारल्या गेल्याबरोबर मोदीजींनी सांगितलं की हम घर में जाकर ठोकेंगे. आणि 100 अतिरेकी त्यांच्या घरामध्ये जाऊन, पाकिस्तानमध्ये जाऊन
त्याच्यावर बंबार्डिंग करून मिसाईलनी त्यांना ठार मारले. हम्म. सगळ्या देशातल्या जनतेला वाटलं की बदला घेतला, चांगलं झालं. हो स्वाभाविक. परंतु त्यानंतर ऑपरेशन सिंदूरच्या नंतर लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये काँग्रेसवाले विचारायला लागले की भारताचे किती विमानं पडले. हम्म. म्हणजे जे विरोधी म्हणत असेल किंवा ट्रम्पनी म्हटलं की युद्ध थांबवलं, तर त्यावर ते वारंवार प्रश्न विचारायला लागले. किंवा तिथला मुनीर जर म्हणत असेल की आम्ही भारताचे विमानं पाडले, तर हे पण त्याला दुजोरा द्यायला लागले. म्हणजे देशाच्या बाजूने बोलतात आहे की देशाच्या विरोधात बोलतात. आणि त्यामुळं सगळ्या देशवासियांना निश्चितच अशा अशा प्रकारची चीड निर्माण होते. बिलकुल सर. सर ज्यावेळी भारत पाकिस्तान हे 2 देश वेगळे झाले, अर्थात आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ते धर्माच्या आधारावर झाले. थोडं इतिहासापासून चालू करते सर. आणि मग काँग्रेसने एक भूमिका घेतली की आपल्याला धर्मनिरपेक्ष आणि सेक्युलर असा देश हवा आणि आपण इतके सौदार्याने ती मान्य केली सर. म्हणजे तमाम हिंदू जनतेने ती मान्य केली. पण आणि बऱ्या पद्धतीने इंटरकास्ट मॅरेजेस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे सर्रास होतात. पण तुमच्या भूमिकेतून एक पाहायला मिळतं की तुम्ही एक लव्ह जिहाद बद्दल एक कठोर भूमिका तुम्ही घेताना दिसता सर. आणि एक तुम्ही इंटरफेथ बिल आता राज्यसभेमध्ये पण मांडलंय. तर याला काय नेमकी कारणं तुम्हाला जाणवली? म्हणजे त्याच्यात मी पण बोलेलच तुमच्यासोबत. पण काय नेमकं तुम्हाला असं जाणवलं की अशा प्रकारचे विवाह झाल्यावर काय छळ स्त्रियांचा किंवा महिलांचा किंवा मुलींचा होतो, ज्यामुळे तुम्ही हे बिल आपल्या राज्यसभेत मांडलंय? खरं म्हणजे भारत आणि पाकिस्तान धर्माच्या आधारावर निर्माण झालं. हं. आणि त्यावेळेला भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तक लिहिलं होतं, पार्टिशन ऑफ इंडियावर. आणि पाकिस्तानच्या संदर्भात त्यांनी म्हटलंय की हिंदू आणि मुस्लिम एकत्रपणे राहू यासाठी शकत नाही. कारण हिंदू जरी सर्वांना सामावून घेणारा असला, तरी मुस्लिम धर्मग्रंथामध्येच लिहिलं आहे की काफिराला जगण्याचा अधिकार नाही, त्याच्यावर जकात लादली पाहिजे, जिजिया लादला पाहिजे, किंवा त्याला कन्वर्ट तरी केलं पाहिजे, किंवा त्याचं धर्मांतर केलं पाहिजे, किंवा त्याला मारलं तरी पाहिजे. हे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकामध्ये आहे. आणि त्यांनी म्हटलं होतं की धर्माच्या आधारावर जर आरक्षण, धर्माच्या आधारावर जर डिव्हिजन होत असेल, तर सगळे मुस्लिमांनी तिकडे जायला काही हरकत नाही. परंतु काँग्रेसची तेव्हापासूनची जी व्होट बँकची पॉलिसी आहे आणि मुस्लिमांचं अपीजमेंट करायचं, म्हणजे लांगुलचालन करायचं, आणि त्या लांगुलचालन करण्यामध्ये त्या मुस्लिमांना वाटलंसं त्यांनी अशिक्षित ठेवलं. त्यांचं कुटुंब जे मोठं होत होतं, त्यांनाही कुटुंब नियोजनाचं महत्त्वही कधी समजावून सांगितलं नाही. एवढंच नाही तर शिक्षणाचं महत्त्व मुलींना समजावून सांगितलं नाही. मुस्लिम समाज पाठीमागे राहिला. परंतु आता अलीकडच्या काळामध्ये मोठ्या संघटितपणे एक जागतिक स्तरावर एक त्याला जिहाद आपण म्हणू शकतो, असं युद्ध त्यांनी आरंभलं आहे. म्हणजे आपल्याचकडे नाही, इंग्लंडमध्ये सुद्धा जे ग्रूमिंग गँग आपण म्हणतो. राईट. तर आपल्याकडे तर आता छांगूर बाबाला पकडलं, त्याची 100 कोटी रुपये त्याच्याकडे सापडली ईडीला. आग्र्यामधलं प्रकरण झालं, अनेक डॉक्टर लोक, मुस्लिम डॉक्टर लोक त्यामध्ये इन्व्हॉल्ड होते. की त्यांचं प्रकरण असं आहे की ते डेप्यूट करतात युवकांना की तू मुलींना फसव, तू जर लग्न केलं तर तुला एवढे एवढे पैसे देऊ, म्हणजे एवढं प्रोत्साहन देतात. आणि त्याचा परिणाम असा झाला की अनेक गोष्टीच्या माध्यमातून मादक द्रव्य, मादक पदार्थ दिले जातात, त्या मुलीला इम्प्रेस केलं जातं, कधी कधी आयडेंटिटी बदलल्या जातात. धमक्या दिल्या जातात. नाही, स्वतःची आयडेंटिटी, म्हणजे तो सलीम असेल तर त्याचं नाव तो सचिन ठेवे, गंध लावे आणि हिंदू म्हणून दाखवे. आणि मग त्याच्यानंतर ती मुलगी जाळ्यात अडकली, ते मग कटतात. ती नाही, तिला ब्लॅकमेल करतात. ब्लॅकमेल करतात, तिच्यासोबत फोटो काढतात, काही मादक पदार्थांनी देऊन तिच्यासोबत संबंध निर्माण करतात. आणि मग ती ब्लॅकमेल व्हायला लागली की मग तिला कन्वर्ट करतात आणि लग्नही पण करतात. पण त्यानंतर त्या मुलींचे हाल होतात. म्हणजे 2-3 मुलं झाल्यानंतरही म्हणजे तिला जगण्याचा अधिकार राहत नाही. अनेक मुली तर वेश्यावृत्तीकडे वळतात, वळावं लागतं त्यांना, कंपेल केल्या जातात. आणि म्हणून हा जो लव जिहाद आहे की एक हिंदूंची मुलगी पळवली, म्हणजे एक हिंदूंची मुलगी तर कमी झाली, तिला होणारे मुलंही कमी झाले, आणि
ती मुस्लिम धर्मामध्ये गेली तर तिला होणारे 3 मुलं हे मुस्लिमांमध्ये वाढतात. बरोबर. आणि त्यामुळं संपूर्ण भारतभर, संपूर्ण जगभरच आहे. आता जगाने इंग्लंडमध्ये त्याची जाणीव व्हायला लागली. आणि म्हणून मी इंटरफेथ मॅरेजेस अँड कन्व्हर्शन यावर खाजगी विधेयक राज्यसभेमध्ये टाकलं. आणि मला आशा आहे की जूनमध्ये ते डिस्कशनला येईल. अनेक लोकांसोबत चर्चा केली. कारण जेव्हा स्पेशल मॅरेज ॲक्टमध्ये इंटरफेथ मॅरेज असतं, त्यामध्ये एक नियम असा आहे की 30 दिवसाच्या अगोदर नोटीस द्यावी लागते. हम्म. आणि त्याच्या अगोदर 30 दिवस अगोदर मुलगा किंवा मुलगी त्या जिल्ह्यामध्ये रहिवासी असली पाहिजे. बरोबर. फक्त एवढीच अट आहे. आई वडिलांना सांगायची गरज नाही. तर त्याच्यामुळं आई वडील अंधारात राहतात. मुलगी अमरावतीची असते, मुलगा नागपूरचा असतो आणि तो नाशिकमध्ये जाऊन ते स्पेशल मॅरेज ॲक्टमध्ये लग्न करतो. बरोबर. कोणालाच माहीत राहत नाही. अनेक अशा संस्था काढलेल्या आहे की ते इंटरफेथ मॅरेजेस करून देतात. अमरावतीमध्ये आहे. हा, मी तेच बोल. आणि आणि मग अशा मुलींचे हाल अतिशय मोठ्या प्रमाणात होतात. आणि म्हणून हे स्वतःची लोकसंख्या वाढवण्याचं मोठं संघटित गुन्हेगारी आहे. षडयंत्र म्हणतो षडयंत्र सर आहे. आपण. आणि हिंदू मुलींचं शोषण करणे हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि म्हणून या गोष्टीवर कुठेतरी बंधन आलं पाहिजे. कोणी जर फॉल्स आयडेंटिटी देत असेल राईट. तर त्याला निश्चितपणे FIR लॉ झाला पाहिजे आणि त्याला 10 वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा झाली पाहिजे. बिलकुल. किंवा आई वडिलांना मी तर हे म्हटलेलं आहे की लग्नाच्या पूर्वी आणि लग्नाच्या नंतर कोणतीही मुलगी धर्मांतर करत असेल तर ते राज्य सरकारच्या परवानगीशिवाय होऊ नये. होऊ नये. आणि स्पेशल मॅरेज ॲक्टमध्ये जर इंटरफेथ मॅरेज होत असेल 2 धर्मामधलं तर कमीत कमी आई वडिलांची कन्सेंट किंवा त्यांना इन्फॉर्मेशन तरी असली पाहिजे. असेल. आणि म्हणून यामध्ये सुधारणा करण्यासारखं आहे. आता गुजरात सरकारने त्यामध्ये सुधारणा केलेली आहे. उत्तर प्रदेश सरकारने केलेली आहे. हे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना सुद्धा लिहिलेलं आहे आणि राज्यसभेमध्ये तर बिलच मांडलेलं आहे. यासाठी 2-3 गोष्टी आवश्यक आहे की कुटुंबामध्ये आपल्या धर्माबद्दलचं शिक्षण लहान मुलांना अगोदरपासून द्यायला पाहिजे. संस्कार द्यायला पाहिजे. आणि त्यासाठी आई मजबूत असली पाहिजे. आणि जिजाऊ माँसाहेब होत्या, राजमाता जिजाऊ माँसाहेब होत्या म्हणून छत्रपती शिवाजी महाराज झाले. आई मजबूत असली तर मुलांवर चांगल्या तऱ्हेने संस्कार होऊ शकतात. आणि त्या मुलीला अगोदरच आई सांगू शकते की अशी प्रलोभनं तुला येणार आहे. बिलकुल. एखादा अब्दुल भेटेल, एखादा शाहरुख भेटेल, एखादा सलमान भेटेल, एखादा आमिर भेटेल आणि तो सेंट लावून येईल, केस वाढवून येईल, मोठ्या गाडीवर तो स्टंट करेल, येस. तुला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करेल. बिलकुल. किंवा एखादा हिंदू नावाने जर मुलगा आला तर त्या मुलीने आईला कम्युनिकेट केलं पाहिजे. त्याचं प्रोफाईल पाहिलं पाहिजे. खरोखर तो हिंदू आहे, मुस्लिम आहे, तो काय करतो, त्याचे आई वडील काय करतात, हा सर्व विचार करूनच जर केलं तरच खूप तिचं आयुष्य बर्बाद होण्यापासून वाचतं. म्हणून आईसाठी आता आपले अंजनगाव सुरजीचे जितेंद्रनाथ महाराज आहे, अच्छा. त्यांनी विश्व मांगल्य सभेच्या माध्यमातून याचा कुटुंब व्यवस्थेवरचा प्रचार आणि प्रसार करणं सुरू केलेलं आहे. आणि म्हणून आईला मजबूत करणं, मातृशक्तीला मजबूत करणं हे सुद्धा महत्वाचं आहे यासाठी प्रिव्हेन्शनचं. बिलकुल. आणि सर, ज्या अशा काही मुली असतील ज्या आधीच त्यांची फसवणूक झालेली आहे, त्यांच्यासाठी जर आपल्याला असे काही टोल नंबर आणता आले की त्या आपल्याशी कनेक्ट करू शकल्या पाहिजेत. म्हणजे आता सर ती फसली आहे आणि ती त्या पर्टिक्युलर घरी राहते आहे. आता तिचे सगळे कनेक्शन आई वडील दूर होऊन जातात कारण शी हॅज टेकन द रॉंग डिसिजन. ती आधीच समाजापासून तुटलेली असते आणि त्यांनी बऱ्या प्रकारे तिची बदनामी वगैरे ती चालू केलेली असते. तर माझी एक अशी रिक्वेस्ट होती सर की अशा मुलींसाठी जर एखादा असा टोल नंबर किंवा अशा प्रकारे काही एखादी आपली संघटनाची त्या मुलींना जवळीक देऊ शकेल किंवा त्यांची अडचणी समजू शकेल. नाही, बऱ्याच वेळा असं होतं. कारण की मुलगी पळून गेली किंवा एखाद्या मुस्लिम मुलाबरोबर गेली की आई वडील म्हणतात की आमच्यापासून ती मेली होय. आणि ते संपर्क ठेवत नाहीत. आणि जरी त्यांना त्या मुलीबद्दल आत्मीयता वाटत असली तरी. आणि तिला एखादा वर्षपर्यंत चांगलं वाटतं, पण तिच्यावर जेव्हा अत्याचार होतात तेव्हा ती सांगूही शकत नाही. अशी घटना घडली. एक धारणीची मुलगी होती, सर. ती निघून गेली आणि तिला हैदराबादला नेलं. जेव्हा पहिल्यांदा आपले पोलिसही कधी कधी गडबड करतात, खूप करतात. त्या खूप गडबड करतात. हो. तर
त्यावेळेला ही 4-5 वर्षाच्या अगोदरची गोष्ट आहे. आणि त्यावेळेला त्या मुलगी सुखरूप आहे असं त्या पोलीस इन्स्पेक्टरनी सांगितलं. कशावरून सांगितलं, की तिथल्या पोलीस स्टेशनचा कॉन्स्टेबल तिच्या घरी गेला. तिथून व्हिडिओ कॉल केला. त्या व्हिडिओ कॉलमध्ये त्या मुलीच्या पाठीमागे तिचा सासराही होता, सासूही होती, नवराही होता. अरे वा. आता त्याच्यासमोर कशी बोलणार आहे? काय बोलणार आहे? होय. आणि बरोबर 6-1 महिन्यानंतर त्या मुलीने आजूबाजूच्या लोकांशी संपर्क केला. ती पोलीस स्टेशनमध्ये गेली, कारण तिला जबरदस्तीनं गोमांस खायला ते जबरदस्ती करत होते. आणि नवराच नाही तर बाकीच्या लोकांकडून तिच्यावर अत्याचार होत होते. आणि त्यामुळे ती आली. आणि जेव्हा तिथल्या पोलिसांनी संपर्क केला, मग इथून टीम पाठवली आणि त्या मुलीला घेऊन आले. आणण्यात आलं. त्याच्यामध्ये बजरंग दलाचा खूप मोठा सहभाग होता. होय. तिथल्या पण आणि इथल्या पण. त्यांचं बजरंग दलाचं कम्युनिकेशन खूप चांगलं असतं या बाबतीत. परंतु निश्चितच प्रत्येक शहरामध्ये अशा मुलींसाठी हेल्पलाईन नंबर असला पाहिजे सर. हेल्पलाईन नंबर असला पाहिजे, की आणि ते तिच्या नावाची आयडेंटिटी लपवून जर ते तिला मदत करू शकतील. निश्चितपणे मदत केली पाहिजे. आणि आता कॉलेजेसमध्ये जाणाऱ्या मुली असतात. बरेच वेळा त्यांची मोडस ऑपरेंडी अशी आहे, की एखादी मुलगी अगोदर फसलेली आहे, तर त्या मुलीला समोर करून तिच्या माध्यमातून अनेक नेटवर्क फसवतात. ती हिंदूच मुलगी असते जी फसलेली आहे, पण तिच्या माध्यमातून तिला ब्लॅकमेल करून तिच्या मैत्रिणींना सुद्धा त्या जाळ्यामध्ये ओढतात. होय. आणि म्हणून असं जर कोणी ब्लॅकमेल करत असेल तर ताबडतोब एक नंबर जर असला, हेल्पलाईन नंबर, तर तो निश्चितच फायद्याचा होईल. त्याने तशी यंत्रणा सुद्धा पूर्ण राज्यभर राबवणं आपल्याला म्हणजे तिला वाचवणं, सोडवणं आणि तिचं पुनर्वसन करणं हे सुद्धा महत्वाचं. म्हणजे तिला काम पण मिळालं पाहिजे, तिचं पुढचं आयुष्य सुद्धा चांगलं झालं पाहिजे. ह्या तिन्ही गोष्टी खूप महत्वाच्या. कारण त्याच्यासोबतच जे ड्रगचं रॅकेट आहे ते सुद्धा खूप महत्वाचं आहे. कारण MD किंवा मेव अशा ड्रग्ज आहे, त्या थोड्या प्रमाणात जरी दिल्या तरी ते अराउजल जास्त होतं आणि अट्रॅक्शन वाढतं. आणि त्यामुळं हे सगळे हँड इन हँडच चालतं. म्हणजे ते ड्रग रॅकेट आहे, त्याच्यामध्ये लव्ह जिहादचं रॅकेट आहे. आणि त्यामुळं तरुण मुली 15 वर्षाची, 16 वर्षाची, आणि ते बरोबर फिरवतात, वाट पाहतात. 18 वर्षाची झाली रे झाली की स्पेशल मॅरेज ॲक्टसाठी अर्ज करतात आणि मग लग्न करतात. अख्खं कुटुंब त्यांच्यासोबत या यंत्रणेमध्ये. आणि या यंत्रणेमध्ये कुटुंबच नाही, तर आजूबाजूचा समाज, मौलवी, त्याच्यामुळं ही संघटित गुन्हेगारी आहे. याच्यावर खरं म्हणजे संघटित गुन्हेगारी मोका लावायला पाहिजे. मोका लावला तर मग संघटित गुन्हेगारी म्हणून त्यांना बिना जमानतचं आतमध्ये ठेवतंय. बरोबर सर, बरोबर. नाही, कारण की आता AC फिटर, त्यामुळे ही संपूर्णतः संघटित गुन्हेगारी आहे आणि संघटित गुन्हेगारासारखंच त्यांना डील केलं पाहिजे. येस सर. निश्चितच देशद्रोह तर आहेच, कारण त्यांचं उद्दिष्टच हे आहे. म्हणजे आपल्याच इथे नाही, तर इंग्लंडमध्येही असे अनेक नो गो झोन झाले, की त्यांच्या त्या वस्तीमध्ये कोणी जाऊच शकत नाही. आणि आता पोलंड वगैरे सारख्या देशांनी त्याचा कॉग्निजन्स खूप जास्त घेतलेला आहे. ऑस्ट्रेलिया पण कॉग्निजन्स घ्यायला लागलाय. आता आपणही रील पाहतोय, ऑस्ट्रेलियामध्ये रस्त्यावर नमाज पडणं सुरू झालं. लंडनमध्ये पण रस्त्यावर नमाज पडणं सुरू झालेलं आहे. म्हणजे त्या देशाचा कोणताच कायदा मानायचा नाही. आणि त्यांच्या कुराणमध्येच लिहिलं आहे, दार उल अरब आणि दार उल हराम. म्हणजे ज्यामध्ये मुस्लिम शासक नसेल त्याला दार उल हराम म्हणतात, आणि दार उल अरब म्हणजे त्यांचा शासक असला तर दार उल हरब म्हणतात. पण त्यांचा उद्देश हा असतो की दार उल हराम ह्या अरबमध्ये कन्व्हर्ट करायचं आणि त्यासाठी जनसंख्या वाढवायची आणि जनसंख्येच्या जोरावर ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. आता त्यांच्यामध्येही, मुस्लिमांमध्येही ती खळबळ निर्माण झालेली आहे. जिथे जिथे शिक्षण जास्त आहे महिलांचं, त्या सुद्धा रिव्हॉल्ट करतात. आपण इराणचं उदाहरण पाहतोय. परंतु अतिशय सप्रेस करून ठेवणे, देशाशी प्रामाणिक न राहता, संविधानापेक्षा भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान हे देशाचं सर्वोच्च पुस्तक आहे. जो कोणता धर्म असला तो आपल्या आचरणात आणायला कोणाचीच नाही, परंतु देशाचे कायदे आणि लॉ अँड ऑर्डरच्या गोष्टी, कायदे संपूर्णतः संविधानाप्रमाणे मानले पाहिजे.
बरोबर सर. आणि सर्वांना सारखे कायदे असले पाहिजे. त्यामुळं भारतामध्ये खऱ्या अर्थाने सगळ्यांना सुखानं जगता येईल. परंतु अगोदरच्या शासकांचे एकतर पराभूताची मानसिकता होती, म्हणजे इंग्रजाचं राज्य, मोगलांचं राज्य, ती मानसिकता होती. आणि दुसरी गोष्ट मुस्लिमांचं सातत्यानं लांगुल चालन करणं आणि हिंदू धर्माला कमी लेखणं, ही त्यांची मानसिकता होती. सुदैवानं 2014 पासून प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आल्यानंतर या सगळ्या गोष्टीतून भारतीयांची सुटका झाली. बिलकुल आणि म्हणून आज अभिमानाने सगळेजण भारत मातेचा जय जयकार करतात. बिलकुल सर. इव्हन जरी बाबासाहेबांजवळ दुसरा काही पर्याय नव्हता आणि त्यांनी नाईलाजाने धर्मांतर केले, पण बाबासाहेबां हयात असताना ज्यावेळी मराठवाडा मुक्तीसंग्राम होता सर, आणि जनता ही कन्फ्यूज होती, गोंधळलेली होती की आम्ही रझाकारांनी किती त्यावेळी अत्याचार आणि छळ केला. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठामपणे सांगितलं होतं की आपण देशासोबत राहिलं पाहिजे आणि रझाकारांसोबत मला एकही आपला व्यक्ती दिसायला नको. मिळणारच आहे. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्मांमध्ये प्रवर्तन केलं. ती अतिशय चांगली गोष्ट केली, कारण की बौद्ध धर्म हा भारतातच निर्माण झालेला धर्म आहे. आणि मला आठवतं की संत गाडगेबाबांशी त्यांनी चर्चा केली आणि त्यानंतर भारतामध्येच असलेला धर्म मी स्वीकारे, म्हणजे भारताच्या मातीतला भारताचं अस्तित्व कुठेही मिटणार नाही. आणि त्यांचं जर पुस्तक ते पार्टिशन ऑफ इंडिया जर आपण वाचलं तर त्यांना मुस्लिम धर्माबद्दल, हिंदू धर्माबद्दल त्यांचे काय मतं होते ते निश्चितपणे, आणि देशाच्या बद्दल काय मतं होते याबद्दल आपल्याला चांगली जाणीव होऊ शकते. बिलकुल, बिलकुल. तर थोडंसं हलकं-फुलकं असं आपण वातावरण करूया. आपण सरांचा संघर्ष पाहिला. आपण सरांबद्दल सर सगळ्याच विषयांवर अगदी मनमोकळेपणे गप्पा आपण करतोय सरांसोबत. तर सर मला तुम्हाला विचारायचं आहे की कुटुंबाकडून तुम्हाला कसा सपोर्ट मिळतो? मी स्वतः पाहिलेलं आहे. एकदा डॉक्टर वसुधा मॅडमचं मी एक वाक्य ऐकलं होतं की सेवा करणाऱ्या राजकारणातल्या माणसाला घराला भिंती नसतात. असं त्या म्हणाल्या होत्या. आणि एक अजून उदाहरण देईल. नुकतंच आपल्या ज्या थोरल्या बहीण आहेत माधुरीताई मेटांगे, त्या सुद्धा नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. आणि संगीताताईंना सुद्धा मी शिक्षकांसाठी खूप संघर्ष करताना बघते अगदी बऱ्याच वर्षांपासून, आणि त्या सातत्यानं शिक्षकांचे प्रश्न, समस्या घेऊन असतात. तर हा जो बोंडे परिवाराला वारसा मिळालेला आहे सर समाजसेवेचा, तुम्ही म्हणालेत की मी हुशार विद्यार्थी होतो, पण एक समाजसेवेची जी इच्छा आणि सेवा, मी तुम्हाला मगाशीच बोलले सर की सेवा आणि सत्ता याचा सुंदर मिलाप हा बोंडे परिवाराला मिळालेला आशीर्वाद आहे, असं मी म्हणेल. तर कुटुंब तुम्हाला कसं सपोर्ट करतं सर या सगळ्या तुमच्या राजकीय संघर्षामध्ये, ते मला सांगा. आई वडिलांकडनंच बाळकडू मिळालं असं मी म्हणेल. होय. आणि आई वडिलांचे आशीर्वाद हे सातत्यानं, माझे वडील शिक्षक होते. अतिशय प्रामाणिकपणे प्राथमिक शिक्षक म्हणून काम केलं आणि कोणत्या गरिबाचे प्रश्न असले तर ते तातडीनं सोडवायचे. आणि आई तर आमच्या नगरामध्ये प्रसिद्ध होती. तिने निवडणूक नाही लढवली, पण प्रत्येकाला मदत करण्यामध्ये तिचा पुढाकार राहायचा. मी राजकारणात आल्यानंतर म्हणजे समाजसेवेच्या कामामध्ये तर होतोच, पण राजकारणात आल्यानंतर माझ्या पत्नीनी मला अतिशय चांगली मोलाची मदत केली, डॉक्टर वसुधा. म्हणजे ती सगळ्या महिलांसोबत घराघरात जाऊन भेटायची, त्यांचे प्रश्न सोडवायची. पण तिला कधी निवडणूक लढवायची नव्हती. म्हणजे तिने सांगितलं की मी सेवा करेल, पण पक्षाचंही पद घेणार नाही आणि कोणती निवडणूक पण लढवणार नाही. आणि त्यावर ती ठाम राहिली. कितीही कोणी आग्रह केला तरी ती बदली नाही. माझी धाकटी बहीण माधुरी मेटांगे ती शाळेमध्ये शिक्षिका आहे मुलुंडला, पण तिचं आदिवासींमध्ये नंतर घरकाम करणाऱ्या महिला, त्यांची मुलं यामध्ये सातत्याचं काम आहे. आणि अनाथ मुलं असले किंवा सिंगल पेरेंट फॅमिली असली तर त्या मुलांना शिष्यवृत्ती द्यायची, मदत करायचं, त्यांना सरकारकडून योजना द्यायची, हे सातत्यानं ती ठाण्यामध्ये करत आहे. आणि यावेळेला माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून तिला उमेदवारी मिळाली आणि ती नगरसेवक पण झाली. आणि दुसरी जी बहीण आहे
ती शिक्षकांसाठी काम करते आणि तिने स्वतःचं आयुष्य पूर्ण, ती पण शिक्षक आहे. ती आदिवासी आश्रमशाळेमध्ये प्रधान अध्यापक म्हणून आहे आणि संपूर्ण आयुष्य तिने शिक्षकांसाठी दिलेलं आहे, शिक्षकांसाठी दिलेलं आहे. विशेषतः शिक्षिका, म्हणजे शिक्षकांचाही असा प्रॉब्लेम होता की त्यांना शाळेमध्ये गेल्यानंतर योग्य टॉयलेट किंवा चेंजिंग रूम अशा गोष्टी प्राप्त होत नव्हत्या. तर तेव्हापासून त्या संघर्ष करत करत तिने वेगळी सिटिंग रूम असली पाहिजे, कपडे बदलवण्याची रूम असली पाहिजे, मुलींसाठी मेन्स्ट्रुएशनच्या वेळेला जे पॅड असतात, सॅनिटरी पॅड्स असतात, त्याची सोय असली पाहिजे. म्हणजे या गोष्टीपासून ती संघर्ष करत राहिली आणि आता शिक्षकामध्ये अतिशय आपण म्हणतो लोकप्रिय म्हणजे शिक्षक प्रिय झाली. प्रत्येक गोष्टी आणि तिचं म्हणणं एकच आहे, मी शिक्षकांसाठी भांडते आणि शिक्षकांना हेही सांगते की आपण प्रामाणिकपणे शिकवलं पाहिजे, कारण शेवटी आपल्याला मुलांचं आयुष्य घडवायचं आहे. या मुलांना भारत मातेसाठी तयार करायचं आहे आणि त्या दोन्ही गोष्टीसाठी ती सातत्यानं काम करते. ती लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा तिची इच्छा आहे. तर आता जशी संधी मिळेल त्याप्रमाणे तिची वाटचाल राहील, परंतु प्रामाणिकपणे काम करणं आणि सातत्यपूर्ण काम करणं, या दोन गोष्टी आमच्या घरामध्ये सातत्यानं, बरोबर, फळ काही मिळालं तरी चालतं पण काम करत राहणं, बिलकुल हा महत्वाचा गुण आईवडिलापासून मिळाली आहे. बिलकुल. तर सेवेत असले तर ते सेवेत कार्य करणार आणि निस्वार्थी सुद्धा, म्हणजे वसुधा मॅडमला अतिशय त्या मला आदरणीय आणि पूजनीय आहेत. तर त्या सुद्धा निस्वार्थी भावनेनं कार्य करत आहे. मनालीताई पण अत्यंत स्पष्ट असं आपला सुपुत्र सुद्धा आहेत आणि तो ते सुद्धा न्यूरोलॉजी, पीडियाट्रिक न्यूरोलॉजी करतोय आणि तोही आता US शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो निश्चितपणे भारतातही, मुलगी जर्मनीमध्ये सध्या शिक्षण घेते होय. आणि जॉब पण करते आणि त्यांचंही प्रत्येक ठिकाणी म्हणजे जे सेवेचं व्रत सुरू आहे ते त्यांच्या परीने त्यामध्ये ते आनंद घेतात. बिलकुल, बिलकुल. आणि सर मी मध्यंतरी पाहिलं आपण बऱ्याच शाळांमध्ये डिजिटल बोर्ड वगैरे संगीताताईंनी असले पाहिजेत. मुलांना डिजिटल बोर्डवरून सुद्धा आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख कशी करून देता येईल यासाठी पण त्या तत्पर आहेत. आपल्या PSU आहे म्हणजे सरकारच्या ज्या कंपन्या असतात त्यांचं CSR फंड असतं. त्या CSR फंडच्या माध्यमातून आपण डिजिटल बोर्ड, शाळांवर सोलर, पाण्याची व्यवस्था, नंतर वेंडिंग मशीन, सॅनिटरी नॅपकिन करता, ह्या ज्या प्राथमिक गरजा आहे शाळेमधल्या त्यावर जास्त जोर दिलेला आहे. म्हणजे शिक्षणाची क्वालिटी उत्तम तर ठेवण्याचं काम शिक्षकांचं आहे, परंतु जे विद्यार्थी येतात विशेषतः जिल्हा परिषदच्या शाळा, नगरपालिकेच्या शाळा, या शाळांमध्ये त्या विद्यार्थ्यांना असं वाटू नये की आपण कमी आहोत. तर त्यामुळं डिजिटल क्लासरूम त्यांची असली पाहिजे, सर्व सुविधा असल्या पाहिजे, सोलर पण असलं पाहिजे, वीज पण असली पाहिजे, त्यांचे पंखे पण सुरू आले पाहिजे. या सगळ्या गोष्टीवर जास्त भर माझा आहे, कारण की हे प्राथमिक शिक्षण, मी पण नगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकलो, तर हे प्राथमिक शिक्षण आयुष्य घडवतं. बरोबर. आणि म्हणून या शाळेंचा दर्जा उंचावला पाहिजे. आणि कोणाची मुलं शिकतात? शेतकऱ्याची, शेतमजुराची, शहरात राहणाऱ्या कामगारांची, म्हणजे जे लो इन्कम ग्रुपचे आहे त्यांचेच मुलं शिकतात आहे, बाकीचे तर खाजगीमध्ये जातात आहे. बरोबर. तर त्यांना योग्य शिक्षणाची संधी देणं हे आपलं प्राथमिक काम आहे असं मला वाटतं. बिलकुल सर. आणि जेव्हाही अभ्यासू व्यक्तिमत्व हे आपल्याला बघायला मिळतं अशा राजकारणामध्ये, मी तुमची राज्यसभेतली अनेक भाषणं पाहिलीत सर. त्या भाषणांमध्ये इतका अभ्यास करून सगळं आपण बोललेलं असतं आणि कितीतरी सृजनशील गोष्टींना तुम्ही हात घातलेला असतो की आपल्याला नवीन काय कळतं. म्हणजे एक साधं उदाहरण सांगते. मध्यंतरी तुम्ही मेळघाटातला एक प्रश्न विचारला होता आणि विशेष म्हणजे मी याच्यासाठी आग्रहाने सांगते की तो तुमच्याच मंत्र्यांना विचारलेला तुम्ही प्रश्न होता तो, की प्राथमिक गरजांच्या शिवाय सुद्धा आपल्याला मेळघाटातील आदिवासींसाठी आणखी काय करता येईल जेणेकरून ते स्वतःच्या पायावर उभे राहतील. आणि जेव्हाही मी तुम्हाला भेटते सर, आपण कामानिमित्त, त्यावेळी तुमच्याजवळ काहीतरी नवीन आयडियाज असतात आणि तुम्ही त्या नवीन आयडियाजला लगेच इम्प्लिमेंटेशन कसं करता येईल
आताच काही काळापूर्वी मत्स्य पशु ते कॉलेज तुम्ही इनॉग्रेशन त्याचं झालं सर. आणि काहीतरी नवीन कसं करता येईल यासाठी तुम्ही नेहमी सजग असता. अमरावतीच्या विकासासाठी, मोर्शीच्या विकासासाठी आणि संपूर्णतः देशामध्ये आपल्याला काय करता येईल यासाठी. तर अशा प्रकारचं तुमची ही जी सेवा आहे सर, ही अशीच या देशाला मिळत राहिली पाहिजे. छोटे-मोठे हलके-फुलके प्रश्न तर आपण घेणारच आहोत. पण याचसोबत मला असं वाटतं, की सरांप्रमाणे सरांच्या ज्या बहीण आहेत संगीताताई, यांनासुद्धा लवकरच आपल्याला बघायला आवडेल, की त्या कधी अशा पद्धतीने त्यांच्या सेवेला आयाम देतील. एक क्रिएटिव्ह आपल्याला वर्क त्यांच्याकडनं बघायला मिळू शकतं. तर सर तर कधीच मी सरांना संगीताताईंबद्दल पण बोलताना नेहमी असंच पाहिलं, की बघा तुम्हाला तिचं काम आवडलं तर तुम्ही त्यांना सपोर्ट करा. तर कधीच सरांच्या नावाचा वापर न करता त्यांना मी प्रत्येक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य करताना मी तरी संगीताताईंना नेहमी पाहिलं आहे सर. नाही, बहीण असो भाऊ असो, ते त्यांच्या मेरिटनीच राजकारणात वर गेले पाहिजे. होय. त्यांनीच मेहनत करायची. आणि आता माधुरी ती स्वतः मेहनत करत गेली आणि त्याच्यामुळे तिथल्या लोकांमध्ये लोकांनी तिला स्वीकारलं, म्हणजे नगरसेवक म्हणून निवडून दिलं. संधी निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री आणि माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिली. संधी मिळणं महत्त्वाचं असतं. तसंच संगीता निश्चितपणे गेल्या 15 वर्षापासून शिक्षकांसाठी सातत्याने काम करते आणि न थकता. मागच्या वेळेला उभी होती, पराभव झाला, परंतु पराभव झाल्यानंतरही पुन्हा जास्त वेगानं काम. तर असं सातत्य जर असलं तर फळाची कोणतीही चिंता करायची नाही. गीतेमधला जो श्लोक आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचित् मा कर्म फल हेतुर्भूर्मा ते संगोस्त कर्मण्य. म्हणजे फळाची कोणतीही अपेक्षा ठेवायची नाही, आपलं काम करत राहायचं आणि काम करण्याचाही आनंद घ्यायचा. आपोआपच माझा तरी विश्वास आहे होय. की फळ निश्चितपणे मिळतंच. जर आपण प्रामाणिकपणे काम करत गेलो आणि सातत्य जर असलं तर कोणत्याही क्षेत्रामध्ये, म्हणजे ते राजकारणच असेल असं नाही, कोणत्याही क्षेत्रामध्ये सातत्यानं जर आपण काम करत गेले, प्रामाणिकपणे काम करत गेले, मेहनत करत गेले, तर त्याचं फळ कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये तुमच्या पदरात पडतंच. बिलकुल. राज्यसभा एक चांगला म्हणजे व्यासपीठ आहे आणि त्यामध्ये अतिशय चांगली संधीसुद्धा मिळते. राज्याचं प्रतिनिधित्व आम्ही करतो आणि त्यामुळे राज्याच्या विकासासाठी ज्या ज्या गोष्टी असतात त्या मांडतो. विशेषतः शेतकऱ्यांवर मी बोलतो, शेतींवर बोलतो, आरोग्य देता सर. आरोग्यावर तर आहेच, माझंच फील्ड आहे. आणि मेळघाटमधल्या रोजगाराच्या संधी कशा निर्माण झाल्या पाहिजे, मदर डेअरीच्या माध्यमातून असो, मच्छीपालनाच्या माध्यमातून असो, म्हणजे ग्रामीण भागापर्यंत आर्थिक विकास पोचला पाहिजे, जे ध्येय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदींचं आहे, त्याच्यामध्ये खारीचा वाटा आपला असावा, त्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. बिलकुल. आणि सर मला हे जाणून घ्यायला खूप आवडेल, की तुम्हाला काय वाटतं सर, की शेती, आरोग्य आणि शिक्षण या तिन्ही क्षेत्रामध्ये कुठल्या प्रकारचे बदल तुम्ही अपेक्षित करता आणि भारताला कुठे बघता? आपण कृषी विकासामध्ये आपल्याला आणखी काय करता येईल किंवा आरोग्य क्षेत्रामध्ये आपल्याला काय करता येईल? अजून एक मुद्दा असा आहे सर, की आपली शैक्षणिक प्रगती तर होते आणि बऱ्याच योजना पण येते, पण बेरोजगारीची जी समस्या तरुणाईमध्ये आपल्याला बघायला मिळते सर, ती फार मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळते. नाही, तिन्ही महत्त्वाच्या गोष्टी आहे की शेतीमध्ये सुद्धा खूप डिव्हिजन झालं, म्हणजे लहान लहान तुकडा असला तर शेती परवडत नाही आणि त्यामुळे सामूहिक शेती केली तर त्यामध्ये उत्पादन खर्च कमी होतो. म्हणून मोदीजींनी 10,000 फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन बनवल्या आणि सहकारालाही मोठी चालना दिली आणि त्या माध्यमातून उत्पादन खर्च कमी केला तर उत्पन्न शेतकऱ्याचं वाढतं. यामध्ये विज्ञान पण आपल्याला मदत करतं आणि विशेषतः आता ऑर्गॅनिक शेती, म्हणजे नैसर्गिक शेती आपण ज्याला म्हणू शकतो, जीवामृत किंवा घनजीवामृत हे वापरून जी शेती केल्या जाते, यामध्ये जमिनीची गुणवत्तासुद्धा कायम राहते, जमीनसुद्धा निकामी होत नाही आणि कमी प्रमाणात किंवा रासायनिक खत जरी नसलं तर चांगलं पीक होऊ शकतं. अच्छा. आणि मोदीजींनी अतिशय सिस्टमॅटिकली सुरू केलं की जमिनीचं आरोग्य कार्ड काढणं सुरू केलं. त्यामध्ये किती
प्रमाण खताचं द्यायचं, नेमकं प्रमाण ते पण शेतकऱ्याला समजतं. नंतर पाणी पण द्यायचं, तर ड्रीप इरिगेशनसाठी 100 लाख हेक्टरचं उद्दिष्ट ठेवलं आणि ते पूर्ण केलं. आणि सोलर पंप, शेतकऱ्यांना वीज पूर्णतः मिळाली पाहिजे दिवसा, त्यासाठी सोलर ग्रीडची स्थापना आपल्या महाराष्ट्रामध्ये आता 2026 पर्यंत ती पूर्ण होईल. म्हणजे शेतकऱ्यांचं जीवन कमी त्रासदायक झालं पाहिजे, जास्त उत्पन्न दिलं गेलं पाहिजे आणि त्याला जोडधंदे सुद्धा दिले पाहिजे. म्हणजे दुधाचा असो, पोल्ट्रीचा असो, कारण नुसत्या शेतीवर कदाचित उत्पन्न वाढणार नाही, पण इंटिग्रेटेड जर शेती केली, एकात्रित केली, म्हणजे त्यामध्ये जोडधंदे असले तर त्याचा फायदा होतो. आणि शिक्षणामध्ये नुसतं शिक्षण देऊन क्लर्क करण्याचं जे मेकॉलेचं धोरण होतं, मेकॉलेचा जो सिद्धांत होता, धोरण होतं, आणि परावृत्तीची मानसिकता रुजवण्याचं त्याचंच काम होतं मेकॉलेचे. मोदीजींनी शिक्षणामध्ये जे रूपांतर केलं की कौशल्य आधारित शिक्षण दिलं पाहिजे. म्हणजे तो शिकल्यानंतर त्याला कोणतं ना कोणतं तरी कौशल्य आलं पाहिजे. नाहीतर नुसता पुस्तकी तो ग्रॅज्युएट होऊन जातो. आणि आज आपल्या शिक्षणामध्ये प्रश्न हा आहे की प्रत्येक जण शिकतो तर नोकरी मागायला लागतो. बरोबर. नोकरी देणारं शिक्षण आहे, पण त्याऐवजी व्यवसाय करणारं शिक्षण पाहिजे. म्हणजे व्यवसाय करणारा किंवा सेवा देणारं शिक्षण पाहिजे. आता पहा, पूर्ण जगामध्ये वृद्ध लोकांची संख्या वाढते. होय सर. आणि वृद्ध लोकांना सेवा देणारे युवक आणि युवतींची डिमांड जगभरातून आहे. म्हणजे पुढच्या काळामध्ये लाखो युवक ज्यांनी नर्सिंग केअर केलेलं आहे, त्यांना परदेशामध्ये चांगली संधी मिळेल की वृद्ध लोकांची डे टू डे केअर जरी करायची असली तर त्यांना चांगला पगार मिळेल. मग आता मोदीजींनी अनेक नर्सिंग कॉलेजेस काढण्याचं सुरू केलं. ऑक्युपेशनल थेरपी, फिजिओथेरपी, म्हणजे कौशल्य जर आलं तर माणसाला रोजगार मिळेल. सर सैनिक स्कूल पण एक सैनिक स्कूल तर आहेच, ते तर संरक्षणासाठी. आणि आरोग्याच्या दृष्टीने जर पाहिलं तर अगोदरच्या काळामध्ये हार्ट अटॅक आला तर त्याचं बायपास ऑपरेशन होत नव्हतं, कॅन्सर झाला तर घरच्या घरी राहावं लागत होतं. पण आयुष्यमान योजना आणून आज आयुष्यमान योजनेच्या माध्यमातून 5 कोटी लोकांवर उपचार झाले. बापरे. आणि साधारणतः 53 कोटी लोक त्यावर इन्शुअर्ड झालेले. म्हणजे आज आज आपल्याला माहित आहे, कोणाला जर हार्ट अटॅक आला, त्याची अँजिओग्राफी करायची असली तर 1 पैसा लागत नाही. त्याची अँजिओप्लास्टी करायची असली काहीच लागत नाही. त्याचं बायपास करायचं असलं, बायपासचं ऑपरेशन करायचं असलं, ज्याला 2.5 ते 3 लाख रुपये खर्च येतात. पण गरीबातला गरीब माणसाचं बायपास सुद्धा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये होतंय. आता अच्युत महाराजमध्ये पण होतं, नंतर नागपूरला पण होतं, अनेक हॉस्पिटल्स त्यासाठी डेझिग्नेटेड आहेत. आणि त्यामुळं आरोग्याची सेवा सुद्धा लोकांच्या रीचमध्ये आहे. सर. त्यांनी आयुर्वेदाला सुद्धा स्थान दिलं आयुषच्या माध्यमातून. बरोबर. की आयुर्वेदा आता आयुष, योगा, प्राणायाम हे बाकीच्या देशामध्ये पण पसर जगभर. म्हणजे 21 जूनला आपल्याला माहित आहे की पूर्ण जग 105 देश योगा दिवस म्हणून पाहतात. आणि त्यामुळं हा बदल भारतामध्ये मोठ्या प्रमाणात होतोय. आणि खऱ्या अर्थानं भारत विश्वगुरू झाला पाहिजे, जो मोदीजींचा संकल्प आहे, त्यामध्ये आपल्या सगळ्यांचा हातभार लागलाच पाहिजे सर. आणि सर, शिक्षणाचं तुम्ही ज्यावेळी म्हटलं, काँग्रेस सातत्यानं टीका करत असते की NCERTतून जो महत्वाचा भाग आहे तो वगळण्यात आलेला आहे, जसं की मेंडलचा लॉ किंवा काय, तर याच्यात किती सत्यता आहे असं तुम्हाला वाटतं? बिलकुल. काँग्रेसच्या काळामध्ये अकबराचा इतिहास शिकवला जायचा, बाबराचा इतिहास शिकवला जायचा, औरंगजेबाचा इतिहास शिकवला जायचा आणि टिपू सुलतानचा शिकवला जायचा आणि छत्रपती शिवाजी महाराज एका पॅराग्राफमध्ये घ्यायचे. आता ती गुलामीची मानसिकता, ती मुघलाची गुलामी, ती झिडकारून शिकवलं कोण पाहिजे, तर महाराणा प्रताप शिकवले पाहिजे, राणा संगा शिकवले पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज शिकवले पाहिजे, छत्रपती संभाजी महाराज शिकवले पाहिजे. औरंगजेबाची कबर का मराठ्यांनी इथे केली, म्हणजे कशी झाली, जो औरंगजेब नेस्तनाबूत करायला आला होता, राणी चेन्नम्मा शिकवली पाहिजे, झाशीची राणी लक्ष्मीबाई शिकवली पाहिजे, जिजाऊ मासाहेब शिकवले पाहिजे. तर आपल्या भारतामधले जे आहे, जे गौरवास्पद आहे, त्या लोकांना जर शिकवाल तर मुलं त्यांच्यासारखी होती. नाहीतर मग बाबरासारखे करून काय फायदा आहे. औरंगजेबासारखे कट्टर आणि धर्मांध करून काय भारताला डुबवायचं थोडी आहे. आणि म्हणून हा जो बदल केलेला आहे,
न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये दुसरं कौशल्य आधारित शिक्षण ओके. हा खूप मोठा स्किल्ड एज्युकेशन. ओके, ओके. आणि सर तुम्ही नुकतेच बजेट सेशनवरून आलेले आहात आणि म्हणजे प्रश्नावली एवढी की थोडा अभ्यास असल्यामुळे आणि बजेट सेशनला सुद्धा आता बरेच आपल्याला माहिती आहे की टीका, समीक्षा या सगळ्या गोष्टी असतात. हा यावेळी जो बजेट माननीय निर्मला देवी यांनी सादर केला, यामध्ये तुम्ही देशाला कसं बघता की आपलं GDP किंवा कशा पद्धतीने तो आपल्या देशाच्या विकासासाठी हातभार लागेल? नाही, आपला GDP तर $4 ट्रिलियन आताच झालेला आहे. बरोबर. म्हणजे $5 ट्रिलियन आता उद्दिष्ट आहे 26-27च्या नंतर. पण $4 ट्रिलियन पर्यंत आपण पोहोचलेलो आहे. ग्रोथ रेट सुद्धा चांगला आहे आणि महागाईचा निर्देशांक सगळ्यात कमी आतापर्यंतचा आपल्या इथे आलेला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावेळेला जी इन्व्हेस्टमेंट करतोय ते कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे भांडवली गुंतवणुकीवर करतोय. आपण आता पाहतोय की रस्ते चांगले झाले, हायवे चांगले झाले, वंदे भारत सुरू झाल्या, म्हणजे रेल्वेचं सर्क्युलेशन, नवीन नवीन रेल्वे मार्ग टाकले जातात आहे. म्हणजे 2 टायर 3 टायर सिटीजमध्ये विमानतळ होते. आपलं विमानतळाची उड्डाण सेवा सुरू झाली. आता नाईट लँडिंग एप्रिलपासून सुरू होणार आहे. ओके. म्हणजे जो हा बदल घडतोय त्यासोबतच भांडवली गुंतवणूक जोपर्यंत करणार नाही आणि आता भांडवली गुंतवणूक ही ह्युमन कॅपिटल म्हणजे प्रत्येक युवक जो आहे त्याला कॅपिटल समजून त्याचं ट्रेनिंग करण्याकडे जास्त कल या बजेटमध्ये दिला आहे. अच्छा. ते शेतीच्या संदर्भात AI असो की व्यापाराच्या संदर्भात असो की AIचं मॅन्युफॅक्चरिंग असो, रेअर अर्थ मिनरलचं असो, तर माणसांना ट्रेन केलं गेलं पाहिजे यावर भर दिला आहे. आणि ही असा सिक्वेन्स 2022 पासून जो सुरू झालेला आहे, तर हा विकसित भारताचा अर्थसंकल्प आहे. सर म्हणजे तुम्ही समाधानी आहे ना की शेती, आरोग्य आणि शिक्षणमध्ये ज्या पद्धतीचा विकास साठी जो निधी दिला गेलाय बजेटमध्ये, तर यात तुम्हाला समाधान वाटतं? निश्चितपणे समाधानी आहे. कारण की ही एका दिवसाची गोष्ट नाही आहे. 2047 पर्यंत सिस्टमॅटिकली यामध्ये बदल घडत एक विकसित डेव्हलप नेशन जसं असतं त्याप्रमाणे भारत राहील. सर्वात महत्त्वाचं की हे सगळं करत असताना आपल्या सीमा मजबूत असल्या पाहिजे. हां, मी तेच बोलते. कारण 1962 हिमालयन ब्लेंडर नावाचं पुस्तक ब्रिगेडियर आपल्या महाराष्ट्रातलेच आहे जॉन दळवी यांनी पुस्तक लिहिलं होतं. जेव्हा चीनने आपल्यावर आक्रमण केलं, आपण तयारच नव्हतो. कारण नेहरूजींना 1950 मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांनी सांगितलं होतं की चीन आपल्याला सगळ्यात मोठा धोका आहे. दुर्दैवाने सरदार वल्लभभाई पटेल यांचं निधन झालं. 1955 मध्ये ब्रिगेडियर दळवी जे नॉर्थ ईस्ट बॉर्डरवर होते त्यांनी पण सांगितलं, अनेक सैन्य अधिकाऱ्यांनी सांगितलं की बॉर्डरवर चीन रोड बांधतोय, हेलिकॉप्टर उतरवण्याची, प्लेन उतरवण्याची जागा तयार करतोय. तो ॲग्रेशनच्या मूडमध्ये आहे. परंतु पंडित जवाहरलाल नेहरूंना हिंदी चीनी भाईचा एवढा ताप आलेला होता, जे एवढं प्रेम दाटून आलं होतं, त्यांनी दुर्लक्ष केलं. तेव्हा संरक्षण मंत्री मेनन होते, त्यांनी कोणतंही इन्व्हेस्टमेंट संरक्षणावर केलं नाही. आणि अशी परिस्थिती झाली की जेव्हा आक्रमण झालं तेव्हा आपल्या सैन्याजवळ बूट नव्हते, गरम कपडे नव्हते, आपल्याजवळ शस्त्र नव्हते आणि त्याच्यामुळं चीनी सैन्य वेगाने आतमध्ये घुसलं आणि हजारो स्क्वेअर किलोमीटर एरिया त्यावेळेला चीनने आपला हडप केला. आणि म्हणून त्याला हिमालयन ब्लेंडर म्हणून ब्रिगेडियर जॉन दळवी यांनी पुस्तक लिहिलं. ओके. आज ही परिस्थिती आहे की आपल्याजवळ 136 राफेल आपण बुक केलेले आहे आणि त्यापैकी 72 राफेल जे आहे हे नागपूरमध्ये बनणार आहे. म्हणजे आपण नुसतं इम्पोर्ट नाही करत, तर त्यांची टेक्नॉलॉजी आणून आपल्याकडे आपण निर्माण करू शकतो. म्हणजे इंडिजिनस त्याचं प्रोडक्शन होतं. आणि त्याच्यामुळे शस्त्रदृष्ट्या आज जर पाहिलं तर आपलं ब्रह्मोस मिसाईल जे आहे ते जगामध्ये सगळ्यात वेगवान आणि जास्त लांब पल्ल्याचं आहे. अरे वा. आणि त्यामुळं आपली संरक्षण सिद्धता, कारण संरक्षण सिद्ध जर भारत नसेल तर किती जरी विकास केला तरी त्याला अर्थ नाही. केव्हाही आक्रमण झालं तर आपल्या आजूबाजूनी जे आहे पाकिस्तान, बांगलादेश, होस्टेल देश आहेत, चीन, आणि त्यामुळे आपल्याला
आपल्या देशाच्या सीमांचं रक्षण करता आलं, बिलकुल. संरक्षण करता आलं पाहिजे. आणि म्हणूनच आपल्या सैन्यांचं वय कमी करण्याकरता आपण मोदीजींनी अग्निवीर योजना आणली आणि तरुण मुलं 10वी पास झालेले मुलं त्यामध्ये रिक्रूट केले जातात. आणि आज आपलं ॲव्हरेज वय 34 आहे सैन्याचं, ते आपण 26 वर आणतोय. ओके. म्हणजे आतापर्यंत 1,56,000 मुलं रिक्रूट केल्या गेली. 4 वर्षापर्यंत ट्रेनिंग दिल्यानंतर त्यापैकी 75% मुलं सैन्यामध्ये राहतील, बरं. 25% सिव्हिलियनमध्ये येतील. पण त्यांना काहीतरी मग हा, सगळं पोलीसमध्ये जातील. ओके. हा, म्हणजे सध्या 25-75 रेशो आहे. 25 सैन्यामध्ये राहतात, 75 सिव्हिलमध्ये येतात. आणि याच्यामुळं सैन्याचं ॲव्हरेज एज सुद्धा कमी होईल. त्यामुळं तरुण फौज आपल्या देशाच्या संरक्षणासाठी कायम राहील. हा बदल इस्रायलमध्ये जसा झाला तसा पहिल्यांदा आपल्या भारतामध्ये होता. आणि त्यामुळं सिव्हिलियनमध्ये सुद्धा, म्हणजे कोणता बिझनेस करणारा, पोलीसमध्येही त्याला सैन्य शिस्त असलेला जवान आपल्या सेवेमध्ये येईल. म्हणजे आतमध्ये जरी गडबड केली, कोणी नक्षल कारवाया असल्या किंवा कोणी रायट्स झाल्या, तर हे लोक देशभक्तीनं प्रेरित लोक ते निश्चितपणे त्यावर कंट्रोल करू शकतात. आणि म्हणून पूर्ण डिझाईन विकसित भारताचं प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या डोक्यामध्ये फिट आहे. आणि त्याप्रमाणे ते सगळ्या भारत देशाला एक परिवर्तन करतात आहे. ओके. सर, मी सांगू इच्छिते की माझे जे आजोबा होते, म्हणजे मी तिसरीच पिढी आहे की माझे आजोबा सैन्यात होते आणि ते मैदानात लढलेले आहेत, असे ते जवान होते. त्यामुळे ती जी देशभक्तीचा तो जो असतो ना सर, तो गुण तो आम्हाला दिसतो आमच्या आईमध्ये, आम्ही बघतो तिचं ते वेळेचं नियोजन, आम्ही ते बघतो आणि ते येतच आहे देशभक्तीचं, ते तुमच्यामध्ये आहे. आणि यावेळेला सैनिक खुश आहे, कारण आता मी ग्रामीण भागामध्ये जातो. अगोदर त्यांना 1,000-2,000 अशीच पेन्शन मिळायची. पण मोदीजी आल्यानंतर 1 रँक 1 पेन्शन OROP ते मान्य केलं आणि ज्याची 3,000-4,000 पेन्शन होती त्याचे 35,000 रुपये पेन्शन झालं. आणि त्याच्यामुळं त्यांना सन्मानाने जगतायत. आणि म्हणून हा जो चेंज आहे की सैन्यावर आपण खर्च केला पाहिजे, म्हणजे सैन्यावर इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे, सीमा सुरक्षित केल्या पाहिजे. त्यांना ज्या ज्या गरजा आहे, कपडे असतात, डाएट असतं, कुटुंब boots असतं असतात, त्यांचं कुटुंब. त्यांचं कुटुंब असतं. पण ते जेव्हा सियाचीनला जातात, मायनस टेम्परेचर, जर ते चांगल्या तऱ्हेने राहून फिटनेस त्यांचा असला पाहिजे. दर दिवाळीला प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी दर दिवाळीला थोडे साजरी करत नाही, सैन्यासोबत एकमेव प्रधानमंत्री आहे. हो, हे मी पण पाहिलेलं आहे. बिलकुल. आणि सर, एक सामान्य नागरिक म्हणून मी तुम्हाला विचारेल, कारण प्रत्येकच भारतीयाला हे वाटत असतं की मी माझ्या देशात सुरक्षित असलं पाहिजे. कारण जोवर सुरक्षिततेची भावना नाहीये, तोपर्यंत प्राथमिक गरजा पण आपल्याला, जे तुम्ही बोलले अगदी बरोबर आहे सर. पण ज्यावेळी ऑपरेशन सिंदूर, त्याचं तुम्ही आधीच एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून ज्यावेळी टीका होत होती की पाकिस्ताननेच आपले रायफल पाडलेले आहेत, किंवा आपण सुरक्षितच नाहीये, त्यावेळी थोडंसं प्रत्येक भारतीयाला आतून एक पहिल्यांदा तर ऑपरेशन सिंदूर झालं तर देशभक्तीची भावना होती की नाही, आपण प्रत्युत्तर दिलं. पण ज्यावेळी टीका व्हायला लागली, त्यावेळी आपल्या म्हणजे पूर्ण आपल्या मंत्र्यांचे काय जे स्टेटमेंट होते, ते पुन्हा संरक्षण मंत्र्यांचे स्टेटमेंट, परराष्ट्र खात्यातील व्यक्ती जे बोलत होते, ते अशा पद्धतीनं मांडण्यात आलं की लोकांच्या मनामध्ये एक असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. तुम्ही या टीकेला निराधार म्हणाल नाही की काय? ती लढाई करताना ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे. ऑपरेशन सिंदूर थांबलेत नाहीये. म्हणजे परंतु लढाई करताना कुठे थांबायचं हे कळलं पाहिजे. म्हणजे आपला देश जो प्रगतीवर चाललेला आहे, त्याला खिळीत पण बसायला नको. आपलं जे काम होतं ते आपण करून टाकलं. ज्या अतिरेक्यांनी मारलं त्यांना पकडलंय, त्यांनाही मारलं. नंतर दहशतवादाचे जे अड्डे होते त्यांनाही संपवलं. 2014च्या अगोदर भारतामध्ये बॉम्बस्फोट होत होते. आता बॉम्बस्फोट कुठे होतात? पाकिस्तानमध्ये. सर, आता पाकिस्तानमध्ये होतात. आता भारतात होत नाही. आता भारतात बॉम्बस्फोट होत नाहीये. आता आजच्या दिवशी 8 अतिरेकी पकडले. 6 तामिळनाडूवरून आणि 2 पश्चिम बंगालमधून. म्हणजे आपलं इंटेलिजन्स जे गुप्तहेर खातं होतं ते अगोदर झोपलेलं होतं. कारण की कुठे मुंबईला बॉम्बस्फोट व्हायचे, कलकत्त्याला व्हायचे, बेंगलोरला व्हायचे, दिल्लीला व्हायचे, मंदिरासमोर व्हायचे, रेल्वेत व्हायचे, बसमध्ये व्हायचे, सायकलवर व्हायचे. तर ते सगळं थांबलं. सैन्याला दगड मारायचे काश्मीरमध्ये, ते थांबलं. होय. आणि
नक्षलवादी होते, गडचिरोलीला नक्षलवादी कारवाया राहायच्या, छत्तीसगडच्या राहायच्या, त्याचा समूळ नाश झाला. म्हणजे इंटरनल सिक्युरिटी, अंतर्गत सुरक्षा ही सुद्धा चांगलं, मजबूत आहे ना सर आपलं गुप्तचर संघटना. पण ती चांगली गुप्तहेर यंत्रणा असल्यामुळे. आणि म्हणून काँग्रेसवाले तर त्यावर त्यांनी बोलूच नाही. कारण की त्यांच्या काळामध्ये तर असं म्हटलं जायचं की एखादं सामान जर पडलं असेल तर त्याला हात नका लावू, कारण की तो बॉम्ब असू शकतो. आताही लावायला नको, परंतु आता ती भीती लोकांच्या मनात राहिली नाही. कारण की आपली बाहेरची सुरक्षा यंत्रणा आपण ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दाखवली, आणि ज्या अतिरेकी कारवाया होत्या भारतामधल्या, भारताच्या भूमीवरच्या, त्या आपल्या थांबल्या. आज अतिरेक्यांचा बाप पाकिस्तान, त्याला आता सांभाळावं लागतं की त्यांच्या मशिदीमध्ये बॉम्बस्फोट होतात. आजच त्यांनी कुठे अफगाणिस्तानवरती काही त्यांच्या मशिदीमध्ये होतात. म्हणजे आता ते अतिरेकी त्यांच्यावरच उलटले. आणि त्याच्यामुळे यालाच यशस्वी परदेश नीती म्हणा किंवा राजनीती म्हणा, राष्ट्रनीती म्हणा, बिलकुल जी मोदीजींची आहे, त्याचे खरोखर आभार मानावे तेवढे कमीच. तरी एक देशातील नागरिक म्हणून सर एक मात्र थोडासा माझा असा प्रश्न आहे. मध्यंतरी दिल्लीमध्ये जो बॉम्बस्फोट झाला होता सर, आणि त्याच्यामध्ये मात्र आपल्या देशातीलच लोक होते आणि ती MBBS MD झालेली सर. आणि पूर्वी आपण म्हणायचो की अशिक्षित लोकांना अशा पद्धतीनं गोंधळलेल्या अवस्थेत नेऊन त्यांच्या हातून काम करवलं जातं, कसं आपलं जे आपण पाहिलं होतं. पण ही जी यंत्रणा होती सर, आपल्याच देशामध्ये आपल्याच पैशातनं शिकून ही लोक देशाच्या विरोधात काम करत होती. ही एक वैचारिक पातळी असणारी लोक होती, आणि ही अशी कशी भरकटलेली आहे. त्या मदरसामध्येच मुस्लिमांमध्ये असं शिकवलं जातं, आणि त्याच्यामुळं त्या मदरसामध्ये सुद्धा काय शिक्षण देतं याची पण तपासणी करणं आवश्यक. बिलकुल कारण मदरसामध्ये जे शिकवलं जातं तो डॉक्टर झाला, इंजिनियर झाला, वकील झाला तरी त्याच्या डोक्यामधून काही ते निघत नाही. आणि तो धर्माच्या प्रमाणे अतिरेकी कारवाया करण्यास उद्युक्त होतं. त्या डॉक्टरचे 8 सहकारी पकडले गेले होते. त्याच्यामुळे तो हतबल झाला आणि त्यांनी तो आत्मघाती हमला केला, सुसायडल अटेम्प्ट केला. पण इथं कशाला मरायचं, तर बाकीच्यांना घेऊन मेला. आणि त्याच्यामुळं या लोकांची मानसिकता, जोपर्यंत हे शिक्षण त्यांच्या लहानपणापासून त्यांच्या डोक्यामध्ये विष कालवलं जातं, विष पसरवलं जातं त्यांच्या अंगामध्ये, जोपर्यंत ते थांबवत नाही तोपर्यंत असे अतिरेकी निर्माण होतात. परंतु आता त्याची गय केल्या जाणार नाही हेच त्यांना माहीत झालं, म्हणून त्यामध्ये कमतरता. ओके. तर तरी पण सर जसे आता हे दिल्लीच्या जो अटॅक झाला, अतिरेकी अटॅक झाला किंवा पहलगामचं जे झालं, अशा प्रकारच्या अटॅकला आपल्याला थांबवण्यासाठी आपली गुप्तचर रचना आणखी जास्त मजबूत करता येईल का? निश्चितच मजबूत आहेच. कारण की आजही 8 अतिरेकी पकडले गेले. तुम्ही सांगितलं आज 8 अतिरेकी पकडले गेले. ते कुठे ना कुठेतरी AI इम्पॅक्टमध्ये सुद्धा गडबड करणार होते. आणि त्यामुळं असे जेव्हा इव्हेंट असतात जे संपूर्ण जगभर दिसतात, ते अतिरेक्यांच्या टार्गेटवर असतात. आणि त्यामुळं सातत्यानं सर्व्हिलन्स सुरू असतो. परंतु त्यामध्येही ही रेसच आहे ना, अतिरेकी आणि गुप्तचर यंत्रणा होते. एखादं पाऊल त्यांचं आत्मघातकाकडे चाललं जातं आणि असा प्रसंग निर्माण होतो. परंतु एवढं अभिमानाने सांगू शकतो की अगोदरच्या राजकारणामध्ये किंवा अगोदरच्या राष्ट्रनीतीमध्ये ज्या त्रुटी होत्या त्या मात्र आता गुप्तचर यंत्रणेने पूर्ण दूर केलेल्या आहे. आणि त्यामुळं साहजिकच सुरक्षा, अंतर्गत सुरक्षा आपल्याला चांगली पाहायला मिळते. बिलकुल. म्हणजे देश संरक्षित हातात आहे. फक्त आपल्याला ही जी थोडी मला चिंतेची बाब वाटते की एवढे एज्युकेटेड लोक सुद्धा पर्टिक्युलर कम्युनिटीचे थोडे एक्स्ट्रीमिस्ट होऊन अशा पद्धतीने देशासाठी घातक ठरू शकतात. जोपर्यंत मदरसामधले शिक्षण त्यावर नियंत्रण केले जात नाही. खरं म्हणजे मदरसामध्ये धर्माच्या प्रमाणे मानवतेचं शिक्षण द्यायला पाहिजे. त्यांचं अकॅडमिक स्ट्रक्चर आपल्याकडे नाही आहे. मानवतेचं आणि ते तसं शिक्षण देतात, आणि काँग्रेसने त्यांना ग्रँट पण सुरू केलेली आहे. खरं म्हणजे त्यांचे पगार पण आपणच देतो. आणि त्यामुळे ह्या गोष्टी बदलल्याच पाहिजे. जसं आता धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही. देवेंद्रजी फडणवीसांनी जे काँग्रेसने 5% आरक्षण दिलेलं होतं ते रद्द करून टाकले. कारण भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय, जातीवर आरक्षण देता येते, धर्मावर देता येत.
सामाजिक आणि म्हणून अशा स्टेप्स घेणं खूप आवश्यक, विशेषतः मदरसामधल्या या कट्टर अतिरेकी बनवणारे शिक्षण देणं हे थांबवणं खूप आवश्यक. येस सर, येस. सर आता थोडे हलके फुलके प्रश्न घेऊया, कारण मला असं वाटतं की जवळपास आपण अनेक प्रश्नांवरती आपण सरांशी छान मनमोकळ्या गप्पा सुरू आहेत आपल्या. तर सर तुम्हाला जी लोक ओळखतात जास्त, तुम्हाला बरीच लोक ओळखतात, तर तुम्हाला ते काय म्हणून ओळखतात सर, डॉक्टर की नेता? मला असं वाटतं की माणूस म्हणून ओळखलं तरी पुष्कळ झालं. बिलकुल बिलकुल. डॉक्टरही आहे, शेतकरी आहे, शिक्षकही आहे आणि त्यामुळे एक माणूस म्हणून माणुसकीच्या नात्यानं वागणारा असं जर ओळखलं तर ते जास्त योग्य मला असं. नाही, ग्रामीण जनतेशी तुम्ही जुळलेलेच आहात सर, आणि तुमची ही शैलीच आहे की तुम्ही बिलकुल थेट बोलता आणि सरळ बोलता, ते मला आज जाणवलंच बिलकुल. आणि तुमचा एखादा असा मेडिकल कॉलेजमधला आवडता प्रसंग सांगा सर. म्हणजे मॅडमबद्दल तर सांगा, तर मला जास्त आवडतात, पण एखादा तुमचा आवडता प्रसंग मेडिकल कॉलेजमधला. मेडिकल कॉलेजमध्ये जेव्हा डिसेक्शन आम्ही करायचो म्हणजे पहिल्याच वर्षी, कारण डेड बॉडी राहायची, 16 लोक त्या डेड बॉडीवर काम करायची. बरं. परंतु पहिल्यांदा वाटच, लिहायचं. आणि नंतर मग इतकी सवय झाली की डेड बॉडी कट केल्यानंतर ताबडतोब भूक लागली की जेवण त्याला होताच. म्हणजे सवयीनी माणसाचे वास वगैरे सगळे निघून जातात आणि त्यामधूनच मोठे सर्जन पण निर्माण होतात. म्हणजे ती मेहनत करावी लागते, तो आनंदाचा क्षण होता. बिलकुल. सो आय कॅन रिलेट की डिसेक्शन हॉलमध्ये अगदी दारातूनच इतका वास यायचा की बसलं जायचं नाही, पण भूक एवढी लागायची की 1.5-2 तास तो डिसेक्शन हॉलनंतर तिथेच समोसा घेऊन मुलं खायचे, तसं व्हायचं. आणि सर तुम्हाला राजकारणातला एखादा असा प्रसंग अ, तुमच्या आवडत्या नेत्यासोबत किंवा गडकरी साहेबांसोबत किंवा फडणवीस साहेबांसोबत किंवा मोदी साहेबांसोबत जो तुम्हाला विशेष लक्षात आहे? अ, नाही, फडणवीस साहेबांसोबत तर अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहे आणि मी भारतीय जनता पक्षामध्ये आल्यानंतर जेव्हा आमदार झालो, तर राज्यपालाच्या अभिभाषणावर बोलण्याची संधी मला मिळाली. खरं म्हणजे माझ्या अगोदर 4-5 लोक होते, परंतु ते 4-5ही लोक शहरी असल्यामुळे त्यांनी नकार दिला बरे. आणि मी भारतीय जनता पक्षामध्ये नवीन होतो तरी मला संधी मिळाली आणि मला 25 मिनिटं मिळाले होते. माझं भाषण आणि त्याला राष्ट्रपती किंवा राज्यपालाच्या अभिभाषणाच्या वेळेला मुख्यमंत्री किंवा प्रधानमंत्री बसतात पहिल्या भाषणाला, आणि माझं भाषण सुरू झालं आणि 50 मिनिटंपर्यंत मी बोललो. म्हणजे जे काँग्रेसने काय काय केलं आणि देवेंद्रजी कसं प्लॅन आउट करणार आहे. तेव्हा देवेंद्रजींनी भाषण संपल्यानंतर त्यांनी ताबडतोब बोलावलं आणि माझं अभिनंदन केलं. हे तो खूप आनंदाचा प्रश्न होता. पहिलं 50 मिनिटाचं भाषण होतं. त्याच्या अगोदर मी अपक्ष म्हणून आमदार होतो. होय. परंतु एक पक्षाच्यासाठी आणि आपली भूमिका मांडताना पूर्ण योजना मांडण्यासाठी, तेही ग्रामीण भागात यासाठी. तर आणि मी देवेंद्रजीचं हे पाहिलं की त्यांची गुणग्राहकता एवढी की ताबडतोब त्यांनी मुख्यमंत्री असताना सुद्धा बोलावून अभिनंदन केलं, शुभेच्छाही दिल्या आणि तेव्हा वाटलं म्हणजे मुठभर मांस चढल्यासारखं वाटलं. बिलकुल, बिलकुल. आणि मी तुम्हाला बघते सर, ज्यावेळी तुमचा राजकारणातला हा सगळा जो प्रवास आहे, अतिशय कुशलतेने तुम्ही प्रश्न विचारता. अनेक समित्यांवर तुमची नियुक्ती आहे. कारण सामान्य लोकांना तिथपर्यंत माहिती नसतं, की राज्यसभेमध्ये कशा प्रकारचं कार्य चालू आहे. पण इतकं चांगल्या पद्धतीने तुम्ही ते सगळं पार करताय. तुम्ही म्हणता म्हणजे हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे, की सर म्हणतात सगळेच करतात. पण संसदेमध्ये तुमची 100% अटेंडन्स आहे. प्रत्येक वेळी तुम्ही प्रश्न तुमचा हा विचारला जातो. सर्वात जास्त प्रश्न विचारणारा नेता आणि अभ्यासू नेता म्हणून तुमची ओळख आहेच सर. तुम्ही बिलकुल नाकारू शकत नाही या गोष्टीला. आहेच. ज्या कामासाठी आपल्याला नेमलेलं आहे व जी संधी मिळाली आहे, त्याचं पुरेपूर आपण प्रामाणिकपणे ते काम केलं पाहिजे. बिल कारण राज्यसभेमध्ये जर संधी मिळाली तर 10 वाजतापासून सुरू होत असेल, मी तर व्हीप पण आहे, त्याच्यामुळे 10 वाजताच जावं लागतं. तर 11 वाजतापासून सुरू होते तर शेवटपर्यंत म्हणजे शेवटची घंटा वाजेपर्यंत मी बसलेला असतो आणि त्यामधून खूप शिकायला मिळतं. प्रत्येक राज्यामधला प्रतिनिधी आपल्या राज्याच्या बद्दल बोलतो
तामिळनाडूमध्ये काय सुरू आहे, नॉर्थ ईस्टमध्ये काय सुरू आहे हे वाचून समजणार नाही. पण तिथला जो प्रतिनिधी सांगतो, तर त्या माध्यमातून सगळ्या गोष्टी आपल्याला समजतात. एखाद्या गोष्टीवर डिस्कशन करायचं असलं, आता VVG रामजीच्या संदर्भात, तर जो माणूस राज्यसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये सातत्यानं बसला आणि चर्चा ऐकत असेल, तर त्याच्या पाठ होऊन जातं. त्याला वाचावंच लागत नाही. याच्यामध्ये कोणते लूपहोल्स आहे, कोणते लूपहोल्स विरोधक सांगतात. चांगलं असलं तर आपले सोबतचे समजतात. सांगतो होय. आणि त्याच्यामुळे तुमचं पाठ होऊन जातं आणि त्यामुळे नंतर आपल्याला केव्हाही विचारलं तरी आपल्याला त्यावर बोलता येतं. तसंच बजेटच्या डिस्कशनाच्या संदर्भात आणि त्यामुळे सातत्य ही महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. अ, म्हणजे खरं म्हणजे पॉडकास्टमध्ये सांगायचं की ते सांगत करत नाही. राहते सर. पण प्रधानमंत्र्यांनी सुद्धा माझ्या एका भाषणाचं कौतुक केलं. आहेच म्हणूनच मी सातत्याने जरी सर नाकारत आहे हे करावं लागतं. म्हणजे आजारांच्या बैठकीमध्ये तेव्हा गडकरी साहेब पण उपस्थित होते. त्यांनी माझा परिचय घेतला आणि परिचय घेतल्यानंतर त्यांनी म्हटलं की "नहीं आप अच्छा बोलते हैं, तयारी अच्छी करते." तर तेव्हा तर अजून जास्त 2-3 किलो मास बिलकुल 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 वाटलं. बिलकुल. कारण एवढा मोठा नेता तर आपल्या भाषणाचं कॉग्निझन्स घेत असे आणि तेही मी राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरच बोललो. ओके. आणि सर म्हणजे तुमचं असतं तुमचं आणि असं नाही की तुम्ही वेळेत तर बोलूच शकता, पण तुमचा ते अभ्यास असतो त्या विषयावर, त्यानंतर तुम्ही बोलता, त्यानंतर तुम्ही प्रश्न विचारता. तर खूपच छान अशी तुमची ती कारकीर्द मला वाटते आणि तुम्ही ते म्हणता नेहमी की नाही सगळेच करतात, पण नाही खरंच तुमचं खूप छान भाषण असतात. सर तुमच्या एक थोडासा इमोशनल याला हात घालते, मातृत्वाला. आईंबद्दल थोडं सांगा सर. कारण त्रिवेणी फाउंडेशन खूप छान काम करते आहे आणि आईंसाठी तुमचं जे ममत्व, तुम्हाला जे मातृत्वाबद्दल वाटतं किंवा तुमच्या आईंची एखादी छान आठवण मला सांगा? नाही, आमची आई खूप हुशार होती. दुर्दैवाने तिला शिक्षणाची संधी मिळाली नाही. पण नूतन तन्याची ती विद्यार्थिनी होती. 7व्या वर्गापर्यंत शिकली ती आणि मग 7व्या वर्गातच तिचं लग्न झालं. अ, पण ती चांगली शिक्षिका होऊ शकली असती, ती चांगली नेता होऊ शकली असती. तिला भाषण करण्याची कला अवगत होती. लोकांशी संपर्क प्रस्थापित करण्याची कला अवगत होती आणि सर्वात महत्त्वाचं की कोणाचंही कोणी अडचणीत आलं तर ती धावून जायची. म्हणजे सगळ्या त्या केळ्यानगरमधल्या म्हाताऱ्या ज्यांना सुनीनी त्रास जरी दिला असेल, तर त्या आईजवळ येऊन सांगायच्या आणि तर ती त्यांना जेवायला देणं, म्हणजे त्यांचे डोकं धुवून देणं, असे बरेच लोकं म्हणायचे किंवा जास्तीचे कामं करते. परंतु ते सेवेचं काम अ, आमच्या आईला खूप हे होतं. ती खूप सेन्सिटिव्ह पण होती. माझं इंटरकास्ट मॅरेज झालं तेव्हा पहिल्यांदा तिला असं वाटलं की काय करतोय? पण जेव्हा तिला समजावून सांगितलं आणि लग्न झालं, तेव्हा त्या सासा-सुनेचं म्हणजे अतिशय मुलीसारखं आणि आईसारखं प्रेम झालं की ते शेवटपर्यंत टिकलं. आणि त्यामुळं आई गेली तेव्हा एक आधार निघून गेल्यासारखा होतो. परंतु तिने हेही शिकवलं की सर्व भाऊ-बहिणी यांच्यासोबत कसं राहायचं. बिलकुल. आमची कंबाईन्ड फॅमिली आहे. सर्व एकत्र येतो. बिलकुल. एक एक संघ कुटुंब म्हणजे निश्चितपणे आणि सर्वात महत्त्वाचं वृद्धांना, अनाथांना मदत करायचं. तिची इच्छा होती की वृद्धाश्रम काढलं पाहिजे. म्हणून मग जोजारेबाईंचं वृद्धाश्रम होतं. मधुबाई. त्या वागल्यानंतर त्यांनी माझ्याकडे दिलं आणि आईच्या उपस्थितीतच त्या वृद्धाश्रमाचा कायाकल्प निश्चितपणे झाला. होय. म्हणजे तिची इच्छा ती पूर्ण झाली. आता त्रिवेणी फाउंडेशनच्या माध्यमातून ज्या मुलांना शिक्षणामध्ये अडचण असते त्यांना मदत करतो. बरं सर. कोणी आजारी असला तर त्याला मदत करतो थोडी-थोडी. अनेक वेळा लोकांना वाटतं की बा खूप मदत असेल नाही, आपण जास्त नाही 4-5 हजारापर्यंतच मदत करतो. परंतु त्याला त्या अडचणीच्या वेळेला तेवढी मदत सर प्रत्येकाला जर ते मिळालं जसं मधुबन आश्रमाला नुकतं आम्ही पण जाऊन आलो आता. तर हे जे आहे लहान मुलांचं शिक्षणाचं ते कुठे आहे सर? म्हणजे आपली अमरावतीची जी पब्लिक नाही आपल्याला आता बघते. या 2 गोष्टी आहे की सरकारच्या ज्या योजना आहेत त्या माहीत नसतात. आता एकल महिला असली किंवा दुर्धर आजाराने आई-वडील पीडित असेल, तर त्या मुलांना सुद्धा सरकार ₹1500 शिष्यवृत्ती देतं. बापरे! आणि केंद्र सरकार तर 16 ते 18 वर्षाच्या दरम्यान ₹4000 महिना देतं. पण माहीत राहत नाही. आता एक नूतन करण्याचीच एक मुलगी, तिच्या आईला ट्युबरक्युलोसिस होता, वडिलांनाही ट्युबरक्युलोसिस होता. त्यामध्ये वडील वारले आणि आईचं
पूर्ण एक लंग काढून टाकावं लागला. तर मग त्या मुलीला त्रिवेणी फाउंडेशनकडून तर आपण मदत केलीच, परंतु त्या योजनेमध्ये बसवलं तर तिला 1500 रुपये सुरू झाले. तिच्या आईला संजय गांधीमध्ये 1500 सुरू झाले. तर ती मदत बरेच वेळा माहितीचा अभाव असतो. बिलकुल सर. अधिकारी प्रयत्न करतात, परंतु ती नाही कदाचित करू माहिती शकत. पोहोचत नाही. नाही. ते काम आपल्या कार्यालयामधून आपण मोठ्या प्रमाणात ओके सर. त्रिवेणी फाउंडेशनच्या मार्फतच हे सगळं होतं. आणि सर एक तो फार मी एक प्रसंग ऐकला होता तुमच्या आयुष्याबद्दल, की तुम्ही तुमच्याच लग्नामध्ये पहिले वरात पोहोचली आणि तुम्ही पोहोचता की नाही म्हणून मॅडम घाबरल्या होत्या. काय झालं होतं सर नेमकं? मॅडमला घाबरवलं होतं आमच्या मित्रांनी. पण उशीर झाला होता. कारण आम्ही निघालो आणि बस जास्त लोकं आम्ही 55 सीटरची बस होती. 55 लोकांना बसवता यायचे. तर आमच्या ह्याच्यात 75 बसले. नाही की 75 बसले तर ते ड्रायव्हरनी बस स्टेशनला लावली की बाकीचे पैसे भरा. त्यावेळेला जास्त पैसे नव्हते. तर मग पैसे जमा करता करता तो उशीर लागला. मग 8, 8:30 वाजता ती बस सुरू झाली. आणि मग नागपूरचे रस्ते तेव्हा काही आता 2 तासात जातो, तेव्हा 4 तास लागत. लागायचे मग आम्हाला. आम्ही 12-12:30 ला पोहोचलो. अरे बापरे! रात्री 12-12:30. लग्न दुसऱ्या दिवशीचं होतं. ओके सर. आणि एक ना सर थोडासा हलका-फुलका आणखी एक आपण रॅपिड फायर राउंड घेऊ. म्हणजे आणि त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला तिसरा पर्याय नसेल. तुम्हाला 2 पर्यायापैकी 1 पर्याय निवडावा लागेल, की तुम्ही काय म्हणतात फार कठीण नाही आहे सर. सर तुमचं मन कुठे जास्त आहे आजही? डॉक्टर की नेता? नाही आता नेता आला. बिलकुल, बिलकुल. नेता. सर तुम्ही स्टेथोस्कोप की मायक्रोफोन? व्हॉट यू लाइक मोस्ट? मायक्रोफोन. बिलकुल. सर निर्णय घेताना म्हणजे कधी-कधी राजकारणामध्ये मोठे निर्णय घ्यावे लागतात. तुम्ही भाजपचे जिल्हा अध्यक्षपद पण भूषवलंय. त्यावेळी भावना की आकडे? आकड्यालाच महत्व द्या. बिलकुल. थँक यू. सर पुस्तक की लोकांशी बसून गप्पा? नाही पुस्तक माझ्या आवडीचे. ओके. आणि सर शांत नेता की आक्रमक नेता? शांततेने आक्रमण करणार. म्हणजेच आक्रमक. अच्छा. सर सरकारी हॉस्पिटल की प्रायव्हेट हॉस्पिटल कुठे जास्त सुधारणा होणं गरजेचं आहे? सरकारी हॉस्पिटलमध्ये खूप आवश्यक. थँक यू सर. तरुणांना काय सजेस्ट करायचं? नोकरी की उद्योजकता? उद्योजकता खूप महत्वाची. राइट. नोकरीपेक्षाही. आणि सर काय तुम्हाला जास्त मोह पाडतं? सत्ता की समाधान? समाधान. राइट. समाधान. आणि सर संसद की दवाखाना? नाही, आता संसद आता संसद मला ते आलं लक्षात. बिलकुल. आणि सोशल मीडियावर भेटायला आवडतं सर की प्रत्यक्ष भेट द्यायला आवडतं? प्रत्यक्ष भेटायला जास्त. बिलकुल. आणि चहा की कॉफी सर? हा नेहमी विचार मी तुम्हाला एवढे कठीण प्रश्न विचारले. चहा, कारण की प्रधानमंत्री चहावाला आहे. बिलकुल. म्हणून चहा. सर आता लगेच सोडतो मी तुम्हाला. फक्त एक शेवटचा प्रश्न माझा असा आहे, की अनेक तरुणांना राजकारणात यावंसं वाटतं. काही गोंधळलेल्या अवस्थेत असतात, काही प्रेरित होऊन येतात. त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? निश्चितपणे यायला पाहिजे. म्हणजे राजकारण समजूनच घेतलं पाहिजे प्रत्येक युवकांनी. आणि राजकारणपेक्षा देशकारण समजून घेतलं पाहिजे. बिलकुल. आणि जे काही करायचं असेल खरं म्हणजे आपण प्रत्येक काम करतो तर त्यामध्ये राजकारण असतंच. म्हणजे आपण व्यवसाय जरी करत असू तरी त्यामध्ये गुड कम्युनिकेशन, नंतर लोकांना कन्व्हिन्स करणे, या सगळ्या गोष्टी ह्या राजकीय नेत्याच्या जशा असतात तशा आपण व्यवसायात केल्या तर त्यामध्ये यशस्वी होतो. राजकारणात यायचं असलं तर एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मेहनत करायची आहे आणि ती सातत्याने करायची बिलकुल सर. आणि पेशन्स ठेवायचा. संयम. कारण केव्हा संधी मिळेल सांगता येत नाही. तर पेशन्स ठेवणं खूप महत्वाचं असतं. कधी-कधी आपल्या मताच्या विरुद्धही होतं ते घटना. पण त्यावेळेला थोडा आपण पेशन्स आणि विश्वास जर ठेवला आपल्या नेत्यावर तर त्यामध्ये जास्त फायदा होतो. सर राजकारण म्हटलं की कपट आले, डाव आले. लोक बोलतात, टीका करतात. तर संयम तर तुम्ही फार महत्वाचा बोलले. तर ह्या टीका, टिप्पणी आणि राजकारणामध्ये होणारे डावपेच कधी आपण खूप स्वच्छ आणि निर्मळ संवेदनशील जरी असलो, तरी पण ते आपल्यावर होत असतात. याला तुम्ही कशा पद्धतीने टॅकल करता सर? दुसरा काय करतो आहे ते तर आपल्याला समजायलाच पाहिजे. आणि आपण राजकारणात किंवा जगताना एकदम भोळं राहून तर उपयोग नाहीच आहे. बिलकुल. म्हणजे खरं सांगायचं तर.
भोळं राहून आपण फसल्यानंतर जीवनामध्ये मग फसल्यानंतर पश्चाताप काय करण्यात काहीच अर्थ राहत नाही. बरोबर. आणि त्यामुळं सातत्याने सावध असलं पाहिजे जगताना हं. आणि राजकारण करताना सुद्धा. खूप. सावधता असली तर दुसऱ्याचे डावपेच सुद्धा माहीत होतात. तर त्यामुळं भोळं राहून उपयोग नाही. प्रत्येक माणसाने सावध राहिलं पाहिजे. तो व्यवसाय असो, नोकरी असो आणि राजकारण असो. राजकारणही त्याला अपवाद नाही. बिलकुल. आणि त्यामुळे राजकारणामध्ये एक्सक्यूजच नाही. राजकारणामध्ये आपण असं म्हणू शकत नाही की दुसऱ्याने हा डाव टाकला. कुस्तीच खेळायची आहे तर मग तयारी दोघी करून होणारच आहे. त्याच्यामुळे तुम्हालाही डाव टाकावाच लागेल. पण त्यामध्ये प्रामाणिकता असली पाहिजे. म्हणजे कुठे ना कुठेतरी प्रामाणिक तुम्हाला राहणं आवश्यकच आहे. खोटं बोलूनच सातत्यानं खोटं बोलून राजकारण करता येत नाही. हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. आपले काही प्रिन्सिपल्सवर आपण निश्चितपणे राजकारण करू शकतो. परंतु माणसाने सातत्याने सावध राहिलं पाहिजे ही महत्त्वाची गोष्ट. बिलकुल. तर आज आपण राज्यसभेमध्ये असणारे आपले माननीय खासदार डॉक्टर अनिल बोंडे साहेब, ज्यांनी ते आमदार म्हणून पण कार्यरत होते, कृषी मंत्री म्हणून पण ते कार्यरत होते आणि त्यांचा इतकी सुंदर मुलाखत आज आपण पाहिली. त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक पैलूला आपण पाहिलं. अगदी सुरुवातीलाच मी तुम्हाला म्हणाले, की आपण केवळ राजनेता म्हणून आपण किंवा राजकारण करणारे व्यक्ती म्हणून नाही, तर त्यांनी घेतलेले निर्णय, त्यांच्यामध्ये असणारी संवेदनशीलता, तर त्यांनी घेतलेले निर्णय आणि त्या निर्णयाला असणारी संवेदनशीलतेची जोड, त्यांची सेवेची जोड, त्यांना सेवेचा मिळालेला कौटुंबिक वारसा त्यांच्या आईकडून, त्यांना कुटुंबाचं मिळालेलं सहकार्य आणि या सगळ्यांना साधत जेव्हा ते सेवेचं व्रत त्यांनी स्वीकारलं, तर राजकारणामध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिलं. एक नेतृत्व त्यांना त्यांचं एक नीतिमत्ता ठरलेली होती, की मला हिंदुत्व वाचवायचं आहे, देशाला वाचवायचं आहे, धर्माला वाचवायचं आहे आणि त्या जोडीने त्यांनी जोही नेता निवडला, त्या नेत्यावरती त्यांनी 100% विश्वास ठेवला आणि आस्था गायत अगदी 100% देत आणि अहोरात्र कार्य करत ते सेवेचा त्यांनी जो ध्यास धरलेला आहे, तोच संघर्षाचा ध्यास धरा, असा संदेश ते आपल्या तरुणाईंना देता. तर सर, मी तुम्हाला परत एकदा धन्यवाद देते आणि मी सांगू इच्छिते, की सरांना फार उशीर झाला. सर फार वेळ करून म्हणजे बरीच कामे करून आज नागपूरवरून आलेले आहेत आणि एवढा वेळ आम्हाला दिला आणि आमच्या विद्यार्थ्यांना दिला, तरुणाईला दिला. तर सगळीजण तुमच्यापासून प्रेरणा घेतील. सर, खूप खूप धन्यवाद.